हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. मागे गेले ते माझा हात आहे ना, इथे माईक पाहिजे. खाली गेलं बाळा ते, तू सोड चल. त्याचं हे बॅलन्स जास्त झालं, म्हणजे त्याच्या प्रकृतीच्या मानानं त्याच्या डोक्याला केस जास्त शिवावे तसा प्रकार आहे. हे बघ, तू नको रोज हेच असतं ना. मग आज काही नाराज आहे का? मग एक तो बास, कसं मला असं बोलावं लागन रे. आज आवाज मस्त येतो जनरेटरचा. ठीक आहे, राहू दे राहू दे राहू दे राहू दे राहू दे बाळा, राहू दे. बापरे, 2 ला आहे काय? 2 ला आहे काय? 2 ला आहे काय? 2 ला स्वर 2 आहे का? सफेद 2 आहे. रोजच 2 ला असतं का ते? वंदेहन्तं श्रीगणेशं विद्याश्रीसुखदायकम्. जास्त होते मला. विघ्ननाशाय कार्यादो यो देवैरपि पूजितः. करयुगगृहीतवीणां शशाङ्कवदनां सरोजनयनयुगां हिमकरधवलां देवीं नमामि नित्यं सरस्वतीं जननीं. आवाज कमी झाला. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्.
सदाशिवसमारम्भां श्रीशङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः आदिनारायणपदं धातारं चात्रिसत्पदं दत्तं जनार्दनं चैव एकनाथं नतोऽस्म्यहं तुका वा परब्रह्मरूपी तुका पावला सस्वरूपी तुका स्वामी हे नाम वाचेसी गाता बहुसा निळा पावला वर महाता पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जगदंबा माता की काळ सिद्धेश्वर महाराज की भगवान बाबा की वामन भाऊ महाराज की जय। सातत्यानं आपण 3 दिवसापासून भगवत चिंतन या पवित्र मातीत करत आहोत। महाराष्ट्रात उभ्या प्रवास करताना माझ्या कीर्तनात पंखा आणि जनरेटर मी आतापर्यंत कुठे लावू दिलंय असा इतिहास मला आठवत नाही, परंतु तुम्ही मला विचाराल मग असहन का करता, त्याचं उत्तर ज्ञानोबा राय असं लिहितायत, पुत्रस्नेही मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची। मी त्या तासगावला आर पाटलांच्या पुण्यतिथीत त्यांच्या रोहित नावाच्या चिरंजीवाला ते काढायला लावलं। सावरोलीला ताईंच्याकडं वडिलांच्या पुण्यतिथीला मी पंखे बंद करायला लावले, म्हणजे गाड्यांचा, हॉर्नचा, मुलांचा, जनरेटरचा, पंख्याचा आवाज झाला, विना घेतून जय विठ्ठल करतो मी। परंतु आता इथे नाविलाज आहे, MSCBची लाईट नाही आहे, जनरेटरचा आवाज कानावरती येतोय आणि प्रचंड गरमत आहे। आज आपण सगळेजण माझ्या साथीला आहेत, तुम्हा सगळ्यांना मी धन्यवाद देतो। 2-3 दिवस स्वारांची आमची भेटच नव्हती। मी कंटिन्यू बोलत होतो, लोक ऐकत होते, मी प्रतिपादन विषय करत होतो आणि लोकांना विषय ऐकायला जात होते। आज कोकणातून भगवान परशुरामाच्या कृपेनं कृपांकित असं लिहिले आणि धोंडोपंत दादांच्या फड परंपरेनं समलंकृत असं लिहिले। श्री रुपेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना आपण धन्यवाद देऊ। त्याचबरोबर आदरणीय श्री कृष्णा महाराज आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो। त्याचबरोबर वैभवजी कडू पापडीच्या पाड्यावरनं आज प्रकर्षानं आले, त्यांनाही धन्यवाद देतो। आणि पीर श्री महंत गणेश नाथजी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही त्यांच्या मानाप्रमाणे ओम आदेश। सावरोली या पवित्र मातीतून सौभाग्यवती माधवीताई आणि भाई चौगुले या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद देतो। कारेवलीच्या आमच्या महानंद बाबांच्या भाचेबाई आणि त्यांचे सर्व बरोबरचे सदस्य उपस्थित आहेत, त्यांना मी धन्यवाद देतो। कालपर्यंत आपण नाथ संप्रदायाचा विस्तार आणि उदय
या संबंधानं अल्पस्वल्प चर्चा केली आहे. आजही त्याचा अवशेष भाग एक 3 ते 4 मिनिट त्याची सांगता करणार आहे. आणि आज आदरणीय महेश महाराज या पाटणोली तीर्थक्षेत्रात जगदंबेची जी उपासना आराधना करतायत, त्या कुलस्वामिनीची जी प्रार्थना करतायत आणि त्या भगवतीचा जो शृंगार करतायत, त्या परांबिका भगवतीच्या संबंधानं आज थोडी चर्चा आपल्याला करायची आहे. तत्पूर्वी नाथ परंपरेचा उदय आणि विकास या विषयाची सांगता करत असताना महाराजांच्याकडनं मी प्राचीन प्रतिभावंत नावाचा ग्रंथ उपलब्ध करून घेतला आणि त्याच्यातनं एक सूत्र, काही परंपरा माझ्या हाती आली आहे, तेवढी फक्त आपल्या समोर मांडायची आहे. पुन्हा एकदा नमूद करतो, मठाधिपती असतील, संस्थानिक असतील किंवा आमच्या प्रभागात राहणाऱ्या गडावरच्या महंतांची यादी असेल, वा कर्नाटकापासून महाराष्ट्रापर्यंत आणि काशीपासून गोरखपूरपर्यंत आणि शहापूर ते मुरबाडपर्यंत आणि पनवेलपासून पुण्यापर्यंत, पैठणपासून गोव्यापर्यंत ज्या ज्या संप्रदायाच्या परंपरा विकसित आहेत, त्या सगळ्या परंपरेला हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणून जर कोणी अवलोकन करून पाहायचं असलं तर त्याचं अभ्यासात अंतिम उत्तर आहे, आदिनाथं गुरुं वंदे. संपूर्ण विश्वाच्या संप्रदायाचा विस्तार हा नाथ परंपरेशी कनेक्ट आहेच, या तिळमात्र शंका अजिबात नाही. मी कालही बोललो, आज नाथजी आलेत त्यामुळं त्यांच्यासमोर एक वाक्य बोलतो. आम्हा दशनामी संन्याशांना ज्या मढी मिळाल्या ते नाथजींचेच आमच्यावरती अगणित अनंत उपकार आहेत. मढी शब्दाचा अर्थ आमच्या बुवांना कळणार नाही. मढी म्हणजे मठी, व्यवस्थापन, धर्मकेंद्र, अध्यात्मविद्येचं विद्यापीठ, आणि त्या विद्यापीठातून आम्हा सगळ्यांना मढी प्राप्त झाल्या. म्हणूनच दशनाम परंपरा अत्यंत तीव्र गतीनं विकसित झाली होती आणि असणार आहे. मग त्यातही ज्यांना कळत नाही त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं, पण ज्यांना कळतं त्यांच्यात सत्संगात गेलं की काही नवीन नित्य नूतन श्रवणाला मिळतं. श्री महाराजांनी आल्या आल्या मी त्यांना असं विचारलं, रिद्धिनाथ बाबा, फुलनाथ बाबा, ही परंपरा 12 पैकी नेमकी कोणती आहे? यातही क्रिटिकल गुंतागुंती आहेत. जसं वय वाढावं त्यात कोरोना, त्यातही शुगर, त्यातही BP. मग जसं एखादी ऑपरेशन सर्जरी करताना डॉक्टरची त्रेधा तिरपीट उडते, तसा हा अभ्यासाचा प्रकार आहे. अजून एक बोलू, 4 चाकी गाडी असेल आणि अचानक पाऊस पडला आणि एखाद्या मातीच्या ग्राउंडवर गाडी नेऊन आपण ठेवली, आवाज चांगला झालाय, आता गाडी घेऊन गेलो आणि गेल्यानंतर एक्सलेटर जर दिलं तर मागलचे जे 2 चक्र आहेत, चाक आहेत, व्हील आहेत, ते चिखलात जेवढं क्लच एक्सलेटर आपण देऊ तेवढे ते रुजल्या जातात. तसंच अध्यात्मविद्येत आहे, तसंच धर्मशास्त्रात आहे, तसंच संप्रदायात आहे, तसंच अभ्यासात आहे, तसंच प्रस्थानत्रयात आहे, तसंच संत वाङ्मयात आहे, तसंच शांकरी परंपरेत आहे, तसंच बैरागी परंपरेत आहे, तसंच वारकरी परंपरेत आहे आणि तसंच नाथ परंपरेमध्ये आहे. जेवढं आपण खोल जाऊ तेवढं त्यात अभ्यासाला संधी मिळायला लागते. बऱ्याच लोकांना सांगता येत नाही तुम्ही ब्रह्मनाथी आहेत की सतनाथी आहेत की रामपंथी आहेत, रामकेत, सांगता येत नाही. तर एक ठराविक संप्रदायातले लोक आहेत की त्यांना आपली परंपरा नीट नेटकी मांडता येते. अन्यथा बरेच लोक या बाबतीत रुपेश महाराज अनभिज्ञ आहेत.
आपल्या संप्रदायाच्या पूर्वी सनातन धर्मात वैष्णवात 4 टप्पे आहेत. तुम्ही ऐकताय ना, सगळेजण आहेत तेवढे 4 टप्पे आहेत. एक श्री संप्रदाय, रुद्र संप्रदाय, ब्रह्म संप्रदाय आणि सनकादिक संप्रदाय. हे 4 विस्तारित आहेत. ब्रह्म संप्रदाय हा मध्वांचा आहे. सनकादिक संप्रदाय हा निंबार्क परंपरेचा आहे. रुद्र संप्रदाय विष्णुस्वामी वल्लभांचा आहे. आणि श्री संप्रदाय रामानंद परंपरेचा आहे. आणि आपल्या संप्रदायात 4 उपजाती आहेत. बुवा लोक ऐका, हे सगळं आपल्यात 4 उपपंथ आहेत. कालही सांगितलेत, चैतन्य, स्वरूप, प्रकाश आणि आनंद, हे 4 प्रकार आहेत. बऱ्याच लोकांचं भजन होत आहे, पण त्यांना जर विचारलं 4 पैकी तुम्ही कोण एक, तर ते निरुत्तर होतात. त्यांना सांगता येत नाही. भजन आहे इथपर्यंत ठीक आहे, आणि त्याचा दुसरा एक शब्द आहे भोळा भाव आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण स्केल आणि पॅरामीटरांची किस्सा लावली तर मग ते कठीणच आहे. सोनं घेतलं 10 ग्राम, पण ते सोनंच आहे का, त्याचा कस लावण्यासाठी तेजपाचा थेंब लावल्यावर ते पिवळं चुटूक राहिलं तर सोनं, आणि हिरवं पडलं तर ते बाधित प्रकरण, तांब किंवा पितळ मिश्रित आहे, असा त्याचा अर्थ असतो. म्हणून मी दर कीर्तनात खंत व्यक्त करतो, सप्ताह वाढलेत, गायक वाढलेत, कीर्तनकारांची देण्याघेण्याची स्थिती वाढली आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु मूळ अभ्यासाचा अभाव एकंदरीत सद्यस्थितीला आता सर्वत्र दिसतो आहे. याच्या जाणीवा आता होत आहेत. म्हणूनच मी आदरणीय श्री महेश महाराजांना रिक्वेस्ट करून एक स्वतंत्र चॅप्टर, स्वतंत्र प्रबंध आणि लोकांच्या ऐकण्यात नसलेले काही ठराविक विषय आपल्या पाटणवलीच्या भगवान श्री राधाकृष्णाच्या आश्रमात महेश महाराजांच्या भक्तांच्या समुदायासमोर मांडावेत, यासाठी मी सातत्यानं प्रयत्नाची पराकाष्ठा करत आलो आहे. त्यामुळे आपल्याला प्रमाणाला, वाजवायला, भजनाला, टाळेला, अभंगाला वेळच शिल्लक राहिला नाही. तुम्ही आलात तर एखादं प्रमाण आपण म्हणूया. आजचा जो विषय, तो विषय असा आहे की नाथ शब्द स्वामीवाचक आहे, नाथ शब्द मालकवाचक आहे, आणि नाथ शब्द अनाथांचा प्रतिपालक आहे. असे 3 अर्थ आपल्यासमोर प्रतिपादन करता येतील. भगवान श्री नारायणालाच असं वाटलं की या जगाच्या उद्धारासाठी नवयोगेश्वर आपण व्हावं, आणि भगवंतानी नवयोगेश्वराचं रूप धारण केलं. संदर्भ ग्रंथ श्रीमद भागवत करते महर्षी वेदव्यास, आणि श्रवण करता राजा परीक्षित. श्रवणाचं ठिकाण श्री सरस्वती नदीचा किनारा. म्हणजे पुराव्यानिशी स्टेप बाय स्टेप सगळं तुमच्यासमोर मी मांडतो आहे. आणि त्यात मग कोणापासून कोण झाले याची यादी काल आपण सगळ्यांच्या समोर सुपूर्त केली आहे. नाथजी तुम्ही ग्रंथ लिहितायत हे ऐकून मला बरं वाटलं. सांगणाऱ्यांची संख्या खूप आहे, पण लिहिणाराची संख्या खूप कमी आहे. काहींच्या बोलण्यात दम असतो तर काहींच्या लिहिण्यात दम असतो. काहींच्या लिहिण्यात दम असतो पण वक्तृत्वात तो कमकुवत असतो. काहींचं वक्तृत्व आपलातून असतं पण त्याला शुद्ध च छ ज झ य त थ द ध न प फ ब भ म य र ल व ही अक्षरं स्वच्छ लिहिता येत नाहीत. मृगाचा की षटकोणाचा असं न कळणाऱ्या बुवांची गर्दी आपल्याकडं आत्ता प्रचंड आहे, प्रचंड आहे. ज्ञानोबाराय का ज्ञानोबाराय हे सुद्धा न कळणाऱ्यांची गर्दी आपल्याकडं प्रचंड आहे. कीर्तन सेवेसाठी का कीर्तन सेवेसाठी असं न कळणारे पण तरीसुद्धा प्रसिद्ध असलेले पुष्कळ आपल्याकडं आहेत. आणि तुम्ही सहन करता म्हणजे खरे तुम्ही संत आहेत असा त्याचा अर्थ आहे. तुमच्या मोठेपणाला अभिवादन करावं लागेल. तुम्ही ज्या अर्थी हे सगळं सहन करताय त्या अर्थी तुम्ही व्यापक विचाराचे झालात. तुमचे कानं आता जरा भरीव झालेत असा त्याचा अर्थ स्पष्ट होतो. बऱ्याच परंपरा आहेत. बैरागी परंपरेत सुद्धा नाथ परंपरेचाच अवशेष आहे. क्षमा मागतो, जैनांच्या काही परंपरेला सुद्धा नाथ परंपरेचाच अवशेष आहे. चिपळूण रत्नागिरीचा जो प्रभाग आहे, जरी तिथं नाथपंथीय कमी दिसत असले तरी
अवधूत परंपरेचे लोक पुष्कळ आहेत. सिद्ध आणि अवधूत हे नाथपंथ परंपरेशीच कनेक्ट आहेत. रामनाथी सुद्धा आपल्याच परंपरेशी कनेक्ट आहेत. पंढरीनाथ भगवान म्हणणारी वारकरी सुद्धा याच परंपरेला कनेक्ट आहेत. दत्त परंपरेनं असलेले भाविक सुद्धा याच परंपरेला कनेक्ट आहेत. भगवान परशुरामाला मानणारे लोकसुद्धा याच परंपरेला कनेक्ट आहेत. आणि भगवती जगदंबेची सेवा करणारी लोकसुद्धा याच परंपरेला कनेक्ट आहेत. आणि गणपतीची उपासना करणारे भक्तसुद्धा याच परंपरेला कनेक्ट आहेत. सगळ्यात महत्त्वाचा सागर हा नाथ सागर आहे. आणि या नाथ सागरात अनेक नद्या, अनेक ओढे सोसाट्यानं जातात. काही नद्यांना मी विचारलं, का गं एवढ्या गडबडीत निघालीस? तिने जरा डुंकून पाहिलं आणि मला हसत हसत ती नदी बोलायला लागली. ते नदीचं आत्मचरित्र सांगतो. ती मला म्हणाली, महाराज का हो आवाज दिला? म्हणलं, अगं तुझ्या दर्शनासाठी मी आलो आणि तू कुणीकडे निघालीस? ती म्हणाली, मला एक सेकंद सुद्धा थांबायला वेळ नाही. तिला म्हणलं, का गं काय गडबड आहे? ती म्हणाली, माझ्या प्रियतमाला आलिंगन द्यायला मी चालले. दृष्टांत संपला. मी माझ्या प्रियतमाला आलिंगन द्यायला चालले, त्याच्याशी एकरूप व्हायला चालले. नदी आणि ओढे सागराशी जसे एकरूप होतात, तद्वत जगातले सगळे पंथ आणि संप्रदाय नाथ सागराशी एकरूप होऊन सुचिलंकृत होतात आणि आपलं आत्मकल्याण करतात. अशीच एक परंपरा कर्नाटकापासून ते कोल्हापुरापर्यंत विकसित आहे. आणि त्या परंपरेत आदरणीय श्री महेश महाराजांचा समावेश होतो असं मला इथे आल्यानंतर उमगलं. आणि त्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी मला सालंकृत दिली सुद्धा. त्यांना मी विचारलं, तुम्ही तसे पाटण साताऱ्यात मूळ वंशज, तुमचं तसं राजघराणं पनवेल प्रभागात तुम्ही कसे आलात? त्यांनी त्या सगळ्या कल्पना, सगळा इतिहास, जीवनात संसारात पूर्वजांच्या झालेल्या घडामोडी, त्या काळात कोयना नावाचं धरण, पाण्याचा साठा, गावाचं पुनर्वसन, मग आपल्या प्रपंच उदरनिर्वाहासाठी पनवेल प्रभागात आलेले त्यांचे पूर्वज आणि त्यांच्या जन्मकाळापर्यंत त्यांनी कमी वेळेत मला सगळं कथन केलं आणि ते माझ्या सगळं पूर्ण लक्षात आलं. त्यांना मी विचारलं, भगवान बाबा, वामन भाऊ या आमच्या मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातल्या संत परंपरेशी तुम्ही कनेक्ट आहेत? त्याचं त्यांनी मला समर्पक उत्तर दिलं आहे. त्यावर कृपया मी आता भाष्य करत नाही. संत कुठल्या जातीतला, कुठल्या धर्मातला, कुठल्या पंथातला, कुठल्या जिल्ह्यातला, कुठल्या भाषेतला, कुठल्या वेशातला, गंध आडवं की उभं, बुक्का की अष्टगंध, त्रिपुंड की भस्म, या सगळ्या प्रकरणाला बाजूला ठेवून शांता महांतो निवसंती संतो वसंत वल्लोकहितंचरंतः नान्यान्नपि तारयंता न महंतः इति संतः. म्हणजे वसंत ऋतू आल्यानंतर जीवनात जसा आनंद प्राप्त होतो आणि वनात झाडांना पालवी फुटते, तद्वत अधिकार संपन्न संत आपल्या जीवनात आले की आपल्या जीवनावाच्या वृक्षवेलीला ज्ञान वैराग्याच्या फलाफुलांचा बहर येतो. कृपया संतांची जात न विचारावी, संतांचं गाव विचारू नये, संतांचं कुळ विचारू नये, संतांचं आडनाव विचारू नये. संत आहेत एवढंच बेटर आहे, त्यांना अभिवादन करावं. यातायाती धर्म नाही विष्णू दासा आणि निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. वेदाहा सर्व हितार्थाय वेदोखिलो धर्ममूलम. सगळ्या जगाचं सुप्रीम कोर्ट आहे वेद ज्ञान. आणि वेदाची ऑर्डर अशी आहे आपल्या संप्रदायात की तुम्ही कुणाच्या जातीचा विचार कृपया करू नका. याती कुळ माझे गेले हरपुणी श्रीरंगा वाचुनी आणून नेणे. नाथपंथात कुठल्याही जाती धर्माचा विचार केला जात नाही. आणि नाथपंथ परंपरेचं स्तनपान वारकरी संप्रदायाने केल्यामुळं आणि त्याच्या कुशीत हे वारकरी बाळ वाढल्यामुळं, ज्ञानदेवा सारं चोजविले या प्रकरणामुळं आपल्याही संप्रदायात जाती धर्म या परंपरेला थारा शिल्लक राहत नाही. मात्र वर्णाश्रम करीशी चोख तरी तू पावसी उत्तम लोक. ज्याचा त्याचा आचार धर्म ज्यानी त्यानी त्या त्या प्रसंगाला काटेकोर पालनच केला पाहिजे. पण पालन करताना त्या वर्णाश्रमाचा जर अतिरेक झाला तर संतांनी त्याला सूचना दिली आहे, वर्णाभिमाने कोण झाले पावन. म्हणजे अतिरेकानंतरची सूचना ही, पण अतिरेक होऊ द्यायचा नाही. समन्वयानं जीवन जगायचं. मला तर माझ्या जीवनात
समाजात, संप्रदायात, कर्नाटकात, मध्य प्रदेशात, UPला, आंध्राला, केरळाला, सगळ्या प्रांतात संप्रदायाचा प्रचार करून फिरत असताना मला यातीचा प्रश्न कधीही पडला नाही. मी पडूही दिला नाही. समय सूचकता मनी माणसी ठेवली आणि लवचिक खूण तसा मी वागत गेलो. त्यामुळं मला महाराष्ट्रात कधी त्या जातीय स्थित्यंतराचं भय किंवा स्पर्श आतापर्यंत झालेला नाही. आणि ज्ञानोबाराय तुकोबाराय नाथरायला माझी प्रार्थना आहे, माझं उरलेलं जे काही जीवन तुमच्या हाती आहे त्या काळात मला तो स्पर्शही होऊ देऊ नका, ही तुमच्या चरणी माझी प्रार्थना आहे. संतांचं जीवन व्यापक असावं लागतं, चिरस्थिर असावं लागतं. अशा विविध परंपरेनं नटलेला हा संप्रदाय आणि त्याच्या उपशाखा अत्यंत पवित्र देखण्या असल्यामुळं असाच एक मठ आहे आणि त्या मठाचं नाव आहे कोल्हापुराच्या जवळ कण्हेरी मठ. काढ नावाचं गवत आहे आणि त्यामुळं काढसिद्ध असं नामकरण त्यांना करण्यात आलं. आणि या परंपरेत चिरंजीव हरिभक्तिपरायण आदरणीय श्री महेश महाराजांचा समावेश होतो. मी त्यांना विचारलं, तुमचे एक्झॅक्टली गुरु परंपरा काय? कारण संन्यास घेताना आमच्यात पंचगुरु असतात. लंगोटी लावणारा एक, गंध लावणारा, कानात मंत्र सांगणारा, कंठी देणारा इत्यादी. दत्तात्रयाने 24 गुरु केले होते. आपल्या लोकांना कळत नाही की आपले नेमके गुरु कोण आहेत. ज्यांच्याकडनं माळ घातली त्याला आपण गुरु म्हणतो सरासरी आपल्या संप्रदायात, पण ते तसं नाही आहे. ज्यांनी आपला पिंड घडवला, हे वाक्य मी बोलून गेलोय, पण जे नवे आलेत त्यांना कळावं म्हणून खर्च करतो. ज्यांनी आईच्या गर्भाशयात आपला पिंड घडवला ते वडीलच प्रत्येक मुलाचे आत्मगुरु आहेत. अंडरलाईन करा. त्यामुळे महेश महाराज, तुम्ही काल तुमच्या वडिलांची जी पूजा केली ती आत्मगुरूची पूजा झाल्याबद्दल मी स्वतः खूप खुश आणि समाधानी आहे. यानंतर अन्य गुरु आहेत, लक्षात धरा तुम्ही. मोक्ष गुरु आहेत, आत्मगुरु आहेत, कुलगुरु आहेत, विद्यागुरु आहेत. भिन्न भिन्न प्रकारचे गुरु समाजात उपलब्ध आहेत. आणि शालेय शिक्षणात ह्या मॅकॅलो शिक्षण पद्धतीमध्ये रसायनशास्त्राचा गुरु वेगळाच, भौतिकशास्त्राचा वेगळाच, खगोलशास्त्राचा वेगळाच, भूमितीचा वेगळाच, बीजगणिताचा वेगळाच, इंग्रजीचा वेगळा, PCB ग्रुप, वेगळे वेगळे गुरु आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये. हे का सगळं? त्याचं कारण आहे, त्या त्या क्षेत्रातलं ज्ञान होण्यासाठी सगळ्याकडनं आपण ते घ्यावं लागतं. मधमाशी जसं सगळीकडे संचार करून मकरंद संग्रहित करते आणि पोळीमध्ये साठवते, तसं जीवाचं लक्षण असावं. विद्यार्जन करताना त्यांनी ज्याला जिथून जे उत्तम मिळेल तिथून ते घ्यावं. मी अजूनही एखाद्या नवीन पोराचं कीर्तन ऐकायला हौसानं बसतो, हरिपाठ ऐकायला बसतो, एखाद्याच्या पखवाजाचं सोलोवादन ऐकतो. कुणाकडनं काय ऐकायला अचानक मिळेल हे काही सांगता येत नाही. उपजतच कोणी ज्ञानोबाराय नंतर ज्ञानी नाही आहे, प्रयत्नाने आपल्याला ते मिळवावं लागतं. महेश महाराजांनी समर्पक मला गुरु परंपरा सांगितली. मलाही त्या परंपरेबद्दल अजिबात ज्ञान नव्हतं, पण ते म्हणाले, नाथ परंपरेचा एवढा विस्तार तुम्ही केलाय तर हेही लोकांच्या कानावर असावं. जे गावी केला वास तयासी नसावे उदास, हे संत वचन आहे. ज्यांचं खातो, ज्यांचं गातो, त्यांचं वर्णनही आपल्या मुखानं सत्य असेल ते करावं. दारू पिणाऱ्या आमदाराच्या बापाच्या पुण्यतिथीला कीर्तनकाराला 50,000 मिळाल्यानंतर इच्छा नसताना त्याचं वर्णन करावं लागतं की नाही? नाही कळलं तुम्हाला? इच्छा नसताना. साहेबांचे वडील जुने परमार्थिक होते, त्यांनी एकादशी द्वादशी कधीही पाळलेली नव्हती, पण नाविलाजाने वर्णन करावं लागतं. मग अशा दुर्जनांचं वर्णन करण्याचा दुर्दैवी वेळ आपल्यावर येत असेल तर त्यापेक्षा वैष्णवाच्या वंश परंपरेचा विस्तार जर केला तर नक्की आपल्याला पुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, हा माझा आत्मविश्वास आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या प्रांताच्या 31 सूत्रीवरती रेवा नदीच्या प्रांगणात ज्यांचा उदय झाला, रेवा, रेती, वाळू, तुम्ही इकडे त्याला काय म्हणत असताल ते, या प्रकरणातनं ज्यांचा प्राकट्य झालं, अवतरण झालं, त्यांना रेवणसिद्ध असं नामकरण करण्यात आलं. रेवणसिद्धांचा अनुग्रह पुढे अमोघ सिद्ध नावाच्या एका नाथ जतीला प्राप्त झाला. अवधूत आणि सिद्ध हे शब्द नाथ परंपरेलाच अनुकूल अशा प्रकारचे असल्यामुळं वेगळं प्रतिपादन करण्याची आवश्यकता अजिबात नाही. अमोघ सिद्ध, अमोघ
वाणीच्या अर्थानं पण आपल्याला चिंतन करता येतं. त्यांच्या अमोघ वाणीनं आम्ही परिप्लुत झालोत, म्हणजे तृप्त झालोत. अमोघ म्हणजे ओघवती, सुंदर, द्रवणारी, स्पर्श करणारी, परिवर्तनवादी, साहित्य, लालित्य, सिद्धांत, अबाधितपणाला घेऊन चालणारं जे बोलणं आहे त्याला आपण अमोघपण म्हणतो. असे द्वितीय सेकंड क्रमांकाचे नाथ झाले, त्याचं नाव अमोघ सिद्ध. नंतर मरोळ सिद्ध नावाचे एक जती, जती म्हणजे यती, यती म्हणजे संत, संत म्हणजे साधू, साधू म्हणजे नाथजी, ते झाले. त्याच्यानंतर मुरसिद्ध नावाचे सत्पुरुष झाले. मुरसिद्धानंतर करसिद्ध त्या गादीचे उत्तराधिकारी झाले आणि त्यांनी सर्वत्र गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तिन्ही प्रभागात धर्मप्रचाराचं उत्तम परिवर्तनवादी काम केलं. त्यानंतर हलसिद्ध नावाचे एक योगी उदयाला आले आणि हलसिद्ध या शब्दाचा अर्थ आहे प्रापंचिक जीव जे त्रस्त होते, जे कंटाळले होते, शेतीपासून राजकारणापर्यंत आणि समाजकारणापासून प्रपंचापर्यंत आणि आरोग्यापासून त्या अभ्यासापर्यंत ज्यांना आपल्या जीवनात सुखच प्राप्त होत नव्हतं, हालच होत होते. जीवाचे जेव्हा हाल होतात तेव्हा जीवाचे हाल कमी होण्यासाठी 2 शरणागती कराव्या लागतात. एक शरणागती आहे म्हणवणी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा एक. आणि दुसरी शरणागती आहे सद्गुरुशी शरण जावे त्यासी ब्रह्मप्राप्ती होय. 2 शरणागती प्रतिपादन केलेल्या आहेत. म्हणवणी शरण जावे कशा करिता, तो हा उतरील पार, तो ती ते याला प्रत्यक्ष प्रतिभिंद्या म्हणायचंय. म्हणून तो परमात्मा संसारातून तुम्हाला पार करतो याकरिता शरण जावं. तुका म्हणे साक्षी आले म्हणवून शरण जावे. या प्रकरणाचे बरेच जण उत्तर द्यायला तत्पर असल्यामुळं आणि बऱ्याच लोकांना अनुभव असल्यामुळं तुकोबऱ्या छाती ठोकपणे सांगतात याकरिता तुम्ही त्या देवाला शरण जा आणि सेकंड क्रमांकाला गुरुला शरण जा. मग आपल्या जीवनातले हाल समाप्त होतात. विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथात आद्य शंकराचार्य गुरुपदाला शरण गेल्यावर काय होतं याबद्दल एक भाष्य लिहितात, ते मनपूर्वक ऐका. क्षमा मागतो पुन्हा पुन्हा. काही ठराविकच लोक आता हे तत्वज्ञान सांगणारे जिवंत आहेत. तुंतुणे शास्त्री आहेत, श्री बाबूराव महाराज वाघ आहेत, चैतन्य महाराज दिगलूरकर आहेत, चंद्रशेखर महाराज आहेत, रामभाऊ महाराज आहेत, पुंडलिक जंगले आहेत शास्त्रीजी, आणि त्याचबरोबर आमच्या परंपरेला ज्यांनी बुक्का लावला ते विद्यावाचस्पती डॉक्टर जयवंत बोधले. आणि वास्कर परंपरेत स्वतः तात्यासाहेब चित्सुखी ग्रंथ प्रतिपादन करत असायचे. वक्ते बाबा आता नाही आहेत शिल्लक, लक्षात धरा. हरिभाऊ महाराज नाही आहेत, त्यांची कीर्ती आहे. साखरे महाराजांचा वृद्धोपकाल आहे. कोरेकर बाबा थकलेत. या सगळ्या जुन्या लोकांकडे हे जुनं मटेरियल ऐकायला मिळायचं. आता नवीन लोकांच्याकडनं मिळालं तर ऐकणाराचं परम भाग्य आहे असं आपण समजावं, किंवा आपलं भाग्य मंडपात उदयाला आलं असा आनंद उत्सव बसल्या बसल्या आपण साजरा करावा. आता गाण्यांच्या शिवा कवितांच्या शिवा काही शिल्लकच राहिलं नाही. आणि हे वेडे लोक म्हणतात काय जाम कीर्तन केला बुवानी, नंबर 1 एकदम. अरे काय कीर्तन केला? त्याला अभंग कळत नाही, अभंगाची जाती कळत नाही, अभंगाचं अंग कळत नाही, अभंगाचं तोंड कळत नाही, अभंगाचं लिंग कळत नाही, अभंग समांतर न्यासाचा आहे का, अभंग दिडकीचा आहे का, अभंग अभोगी का, अभंग नाट आहे की बाळसंतोष आहे की जोगी की जंगम आहे, कोलाटी की बराडी की आंधळा आहे की मुका आहे की बहिरा आहे की एडकाय की जोशी आहे की महानुभाव आहे की कडक लक्ष्मी आहे. काही सूत्र कळत नाही तरी लोकांचं उत्तम चलतं. ते खरे स्टार आहेत, भाग्यवंत आहेत, प्रारब्ध त्यांचं बलवत्तर आहे. माझे मित्र लहवीतकर नसू दे जास्त कीर्तन, पण जे आहे ते सप्रामाण्यानं चिंतन करणारी काही लोक आहेत. आमच्या मराठवाड्यात प्रल्हाद शास्त्री दैठणकरांच्या सारखा ज्ञाता सत्पुरुष ही जुनी मंडळी आहे. दिव्यानंद स्वामींच्या सारखा सत्पुरुष. आजही तुम्ही फुलनाथ बाबांच्याकडे जर गेलात तर त्यांची ज्ञानेश्वरी आणि प्रस्थानत्रयाचे वेदांताचे ग्रंथ अति उत्तम तयार आहेत. म्हणजे कोकणातल्या लोकाला जाऊन शिकायला संधी, लक्षात धरा. पण बुवा शिकतील तर त्यांना बुवा कसं म्हणावं, त्याला सगळंच आलं अशी प्रौढी मिरवत ते जर जीवन जगत असतील तर मला वाटतं कमी ज्ञान विषापेक्षाही अधिक घातक असतं असं वचन आहे. त्यामुळं ते त्रासदायक ठरतं. मला तर अजूनही कुठल्या संप्रदायाच्या दृष्टीनं
नीटनेटकी अर्थसंगती काहीही कळलेली नाही. विवेक चूडामणीत आचार्य असं म्हणाले, अपार संसार समुद्रमध्ये निमज्जतो मे शरणं किमस्ती, गुरो कृपालो कृपया वदैतत विश्वेषु पादाम भुजदीर्घ नौका. काय श्लोकाचा अर्थ आहे? या इहलोकीच्या संसाराच्या प्रपंचाच्या दुःख भोगणाऱ्या पाण्याचं नाव आहे भवसागर. ते सागर पाणी खारं की गोड याचा अंदाज कुणालाच कळलेला नाही. पॅसिफिक, अटलांटिक किंवा अरबी समुद्राची क्षमता, घनता, क्षारता, लांबी, रुंदी, पाण्यातलं क्षारत्व विज्ञानवाद्यांना एखाद्या पॅरामीटरनं शोधता येईल, पण संसारूपी सागराचं पाणी एक्झॅक्टली कसं आहे हे संसार करूनही तुम्हाला जर सांगता आलं तर आम्ही तुम्हाला शरण यायला एका क्षणात तयार आहेत. अर्थात आम्ही सुद्धा जगतात जन्माला येणारे साधू असलो तरी संसारिकच आहेत. जोपर्यंत देह निरसल्या जात नाही त्याचं उत्तर आहे तोवरी अवघे संसारिक, अंडरलाईन. तोपर्यंत आपण त्याच क्रमातलेत, आपल्याला बाहेर पडता येत नाही. मग या अपार संसारात अडकलेल्या जीवाला या भवसागरातून पार व्हायचं असेल त्या पाण्याचा अंदाज कसा लावायचा? त्याचं उत्तर आहे किम अमृतमयः किम विषमयः. हे अमृतमय आहे की विषमय आहे बड्या बड्याला उमगलं नाही. तुम्ही आला सगळे ते एक प्रमाण आपण म्हणूया, चौकडाप्रमाणे तुम्ही मला मदतीला आहेत, आनंदाला भरता येईल. करिता विचार करिता विचार करिता विचार करिता विचार तो हा दृढ संसार दृढ संसार ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य माझ्या तारुण्याच्या काळात तुमच्यासारखी पिटी वादक, तबला, पखावज वादक, टाळकरी मला मिळाले असते तर महाराष्ट्राचा लिटल सेकंड सातारकर मी झालो असतो. महाराजांचं भजन फार अफलातून. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, ते झाला माझा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. महाराजांनी देह ठेवण्याच्या आधी त्यांचं माझं जे बोलणं झालं होतं ना ते ऑडिओ कॅसेट मला वाटतं संप्रदायाच्या पटलावर सर्वत्र पोहोचलेली आहे. ज्यांच्याकडे नसेल त्यांना वरद नावाचा मुलगा तुम्हाला ती देईल, तुम्ही ती घ्या. मी त्यांना फोन केला, तब्येत कशी आहे? ते म्हणाले कोण बोलताय? म्हणलं जोशी. अरे वा, जोशी बोलताय? म्हणलं हो. आनंदाची पर्वणी आहे, तुमच्यासारखा रसज्ञ वक्ता आणि श्रोता माझ्याशी बोलतोय, यापेक्षा अजून भाग्य काय असलं पाहिजे. म्हणलं तब्येत कशी आहे? तब्येत उत्तम आहे, भगवतीवरती कृपा ठेवा, नातवावर कृपा ठेवा, तुम्ही बरेत का? हो. म्हणलं माझा कट्टाला तुमची मुलाखत मी ऐकली, फार गोड. वा, ऐकली का? मी म्हणलं हो ऐकली. छान छान.
अहो तुम्ही आमचे जोशी आहात. त्यांचं वाक्य तिकडनं. म्हणलं कसं काय? अहो अमृतानुभवात माऊली असं लिहितायत, शिवही ज्योतिष्य पुषे तई जोशी याते. जीव जीवपणाचे निमिषे आणि शिवही ज्योतिष्य पुषे तई जोशी याते. हे मोठ्या माणसांचे विचार असतात, लक्षात धरा. आपल्याकडं काही न कळता बरीच माणसं ताठ आणि मोठी आहेत. देवाने त्यांना सरळ करावं ही देवाच्या चरणी प्रार्थना आहे. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंत. काय भजन त्या माणसाचं. कमालीचा विरोध काही न कळणाऱ्यांनी बराच केला, पण भजन ताकदीच. आहा हा. आणि खरंच आहे, जिथे भजन नाही ते जीवन काही जाळायचंय का? संत वचन आहे. जिथे भजन नाही ते जीवन काही जाळायचंय का? या पापडीच्या पड्यात, या कडूंच्या घराण्यात भजनानंदी जीवन आहे. भजनाविना सुखच नाही, लक्षात धरा. भजनासारखा आनंदच नाही. अर्थात साथीला तसे उत्तम असले तरच, नाही तर कधी कधी साथीचा रोगही येतो. मला बऱ्याच कीर्तनात रामकृष्ण हरी ते जय विठ्ठल पर्यंत स्वर सापडवणारेच भेटतात, वाजवणारे कमी. नाही कळलं तुम्हाला? त्यांना म्हणलं का रे? तो मला जरा अंदाज लागत नाही. अंदाज लागत नाही. आणि कीर्तनातली प्रमाणं काही असं स्क्रिप्ट नाही की हे प्रमाण या रागात गायचंय. नाही, एखाद्या मैफिलीत डायरी असते की आपल्याला या रागात ही चीज गायची आहे. त्याच्या आरोह अवरोह सूचना दिली जातील. कीर्तनात म्हणजे बंदुकीची गोळी आहे, कधी आक्रमण होईल हे सांगताच येत नाही. चला प्रमाण दिलंय, करिता विचार तो हा दृढ संसार. ब्रह्मादिका पार, थोडं कडक झालं रे आवाज. ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य. ब्रह्मा आदी उपलक्षणानं जगातल्या कोणत्याही देवी देवतांना संसाराचा आनंद उपभोगता आला नाही. संसार सहज लीलया पार करता आलेला नाही. संसरती इति संसार. जो संपतच नाही त्याचं नाव संसार. हा खतरनाक, घातक, त्रासदायक आहे. द्वैफलैहि, अमृतमय आणि विषमय असं त्याला फळ आहे. अमृतमय फळ, आवाज कमी झाला अचानक. अमृतमय फळ हे संतांच्या संगात आणि भजनानंदात प्राप्त होतं. आणि विषमय फळ हे संसाराच्या विषयभोगाच्या लालसेनं त्याला प्राप्त होतं. या दोन घटना मी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत. अशा संसारातून तुम्हाला पार व्हायचं असेल तर एक प्रकरण सांगितलंय, गुरो कृपालो कृपया वदयितत. गुरुच्या कृपेनं कृपांकित व्हायचं. आणि कृपा ज्यांची झाली मग जीवनात कमी होत नाही. कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. आता ते संपतच नाही, अखंडच अव्याहत निर्व्याज्य आणि अखंड सातत्यानं चिरस्थिर राहतं. म्हणून गुरुची कृपा अत्यंत महत्त्वाची आहे. शास्त्र कृपा आहे, अंतःकरण कृपा आहे आणि गुरु कृपा आहे. आता ऐका, शास्त्र कृपा आणि अंतःकरण कृपा कदाचित नसली तरी चालेल, पण श्री गुरु कृपा मात्र अत्यंत आवश्यक आहे. अर्थात ते गुरु साधन चतुष्टय संपन्न श्रीमंतीनं अधिकारी महापुरुष परंपरेनं समलंकृत असं लिहिले पाहिजेत. आणि वैदिक सनातनातल्या शिष्य शाखेचा विलास त्यांना कळलेलाच पाहिजे. व्यक्तिनिष्ठ संप्रदाय उदयाला येतो, पण तो तिथेच समाप्त होत असतो. कुठल्याही संप्रदायाला पूर्वापार सुरींचा आश्रय नसेल तर त्याला काही मजा अजिबात नाही. आणि जाणते लोक आमच्यातले आमच्यात टकसार विचारतात साधू लोकात. यांनी आल्याला विचारलं, आप सीताराम या नमो नारायण. आल्या आल्या विचारलं त्याने. मला तिथे सांगता आलं पाहिजे की शैव परंपरेतल्या अमुक अमुक आखाड्यांतर्गत मी या जोगपट्टातला आश्रम संन्यासी आहे, हे सांगता आलं पाहिजे. रुपेश महाराज दुर्दैवासे, गणेशनाथजी दुर्दैवासे, कृष्णा महाराज दुर्दैवासे, वैभवजी दुर्दैवासे. पत्रिकेत तारीख घेतल्यावर मला लोक फोन करतात, नाव आपलं काय लिहायचं. मी त्यांना सांगतो अमृत आश्रम स्वामी. तो लिहिता लिहिताच थांबतो. तो म्हणतो नाही, तुमच्या मठाचं नाव सांगू नका, तुमचं नाव काय ते सांगा. आता ही गोवा लोकांची अडचण आहे, तर सामान्य संसारी लोकांची काय अडचण असेल. म्हणजे ज्यांनी गाथा ऐकल्या, ज्ञानेश्वरी ऐकली, चातुर्मास ऐकलाय, साधूंच्या संगतीत राहिले, तीर्थयात्रा करतात, दिंडीत चालतात, त्यांचा प्रॉब्लेम आहे तुमचं नाव काय लिहायचं. म्हणलं अमृताश्रम. नाही नाही, मठाचं नको, ते खाली लिहितो, तुमचं काय लिहायचंय. मग मी म्हणालो लिहे वैकुंठवासी अमृत महाराज. तो म्हणतो बापरे कधी गेले ते. म्हणलं माहिती नाही तुम्हाला, 8 दिवस झाले घटना घडून. इतकं अजूनही अज्ञान समाजामध्ये एकंदरीत दिसतं आहे.
मी तुम्हाला माझ्या आश्रमयोगपट्टाची संस्कृतातली व्याख्या सांगतो. वैभवजींना ऐकलेलं प्रकरण मी सांगतोय. व्हॉट मीन आश्रम असा प्रश्न जर मला कोणी विचारला तर आश्रम पदाची व्याख्या अशी आहे, आश्रम ग्रहणे प्रौढा आशापाश विवर्जित यातायात विनिर्मुक्तो एतद आश्रम लक्षणम. व्याख्या कळली तुम्हाला? आशापाश विनिर्मुक्तो एतद आश्रम लक्षणम. तत्तेत आणि प्रथमा, तद आणि तद दोन्हीचा अर्थ एकच होतो. आशापाश विवर्जित ज्याचं जीवन आहे, किंवा निरपेक्षम मुनीम शांतम निर्वैरम समदर्शनम अनुव्रजाम्यहम नित्यम पुयेत्यम घरी रेणुभिः. किंवा गीता सांगते, अनपेक्ष शुचिर्दक्षः उदासीनो गतव्यथः सर्व आरंभ परित्यागी योमद्भक्तः सहा समे प्रियः. अशा स्थितीत जे राहतात त्याला म्हणायचं आश्रम. तीर्थात वास्तव्य करतात ते तीर्थ, पर्वताच्या रांगेत राहतात ते पर्वत. सोपं गणित आहे. दात्त उदात्त अणुदात्त आणि प्रचूर वेदांची स्वर ज्यांना कळतात ते सरस्वती. आपण नाही म्हणत का त्यांच्या वाणीवरती साक्षात सरस्वती खेळते हो, तर ते नाहीये, ते झालं वाङ्मयीन तत्वज्ञान. पण दात्त उदात्त अणुदात्त आणि प्रचूर वेदांची स्वर आहेत. हे वेदांच्या स्वरांचे आघात ज्यांना नीटनेटके बिनचूक अबाधित कळतात त्यांना सरस्वती म्हणायचे. भासमान जगतात न अडकता ईश्वराशी जे रत होतात त्यांना भारती म्हणायचे. आणि पर्वतांच्या टेकडीवर राहतात गिरीकंदरात त्यांना गिरी म्हणायचंय. असं फिलॉसॉफी, असं तत्वज्ञान आहे श्रोते हो. म्हणून या काळसिद्ध परंपरेत एक सिद्ध होऊन गेले, त्यांचं नाव हलसिद्ध. बघा, या हलसिद्ध या शब्दासाठी मला एवढा विस्तार तुमच्या समोर करावा लागला. बांधकाम करताना खडी आणावी लागते, सिमेंट आणावं लागतं, खोदकाम करावं लागतं, पाणी आणावं लागतं, पाणी मारणारा आणावं लागतो, पाणी मारणाराला पाणी मारणारींबरोबर लागती. नाही कळलं तुम्हाला? JCB लागतो, ड्रायव्हर लागतो, त्याला रात्री माल लागतो, म्हणजे चहा पाणी पोहे नाश्ता द्यावं लागतं. सगळ्या गोष्टी काय लागत नाही कल्पना करा तुम्ही. सगळं लागतं, सगळं संभावावं लागतं. आता इथे एक प्रवचन आहे, पण तबला आला, मैक आला, पखावज आला, कणिक आला, पावडर आली, गठ्ठे आले, संवादिनी आली, हे 2-3 जण वारकरी संप्रदायातले भजनानंदी आले, ते पलीकडचे आमचे महाराष्ट्र भागवताची उत्तम कथा करतायत. बिचारा दिसायला साधा आहे पण कथा चांगली हजारो लोकात करतायत. त्याची क्लिप मी आज पाहिली आहे. श्रोतेहो, माझा मुद्दा असा आहे, एवढा विस्तार संसाराचा करावा लागतो म्हणजे काहीतरी प्राप्त होत असतं. तसा हलसिद्ध शब्द शोधण्यासाठी आपल्याला हे विस्तार करावा लागला. संसारात आणि जगतात प्रत्येक जीवाचे हालच आहेत. ते हाल समाप्त होऊन सिद्धीला जाण्यासाठी असा एखादा नाथ उदयाला येतो आणि त्याचं नाव काळसिद्ध परंपरेत हलसिद्ध असतं. अजून एक नाथ आहे, त्याचं नाव वेताळ सिद्ध. हे कुष्मांड, भैरव, वेताळ, क्रूरग्रह या ज्या देवता आहेत त्यापैकी वेताळ सिद्ध नावाचं एक प्रकरण आहे. आणि या वेताळ सिद्धांच्या परंपरेमध्ये पुढे एक परंपरा उदयाला आली, त्याचं नाव काळसिद्ध परंपरा. आणि त्या काळसिद्ध परंपरेमध्ये ज्यांना, ज्या कुळाला, ज्या घराण्याला अनुग्रह मिळाला त्या परंपरेत महेश महाराजांचा समावेश होतो आहे, असं एकंदरीत सूत्र माझ्या लक्षात आलेलं आहे. त्यांची यादी अशी आहे, ती सिद्ध रेवणनाथांच्या पासून काळसिद्धेश्वर, अदृश्य काळसिद्धेश्वर, केंच काळसिद्धेश्वर, मुपिन काळसिद्धेश्वर, सिद्ध काळसिद्धेश्वर, अदृश्य काळसिद्धेश्वर, गदी गैय स्वामी काळसिद्धेश्वर, मुप्पिन काळसिद्धेश्वर, गुरुसिद्ध काळसिद्धेश्वर, केंच काळसिद्धेश्वर, पवाडी काळसिद्धेश्वर, विरूपाक्ष काळसिद्धेश्वर, अदृश्य काळसिद्धेश्वर, सिद्ध काळसिद्धेश्वर, मुप्पिन काळसिद्धेश्वर, गुरुसिद्ध काळसिद्धेश्वर, हुल्याळ जामखंडी संस्थान, गदिगेय स्वामी काळसिद्धेश्वर, पन्हाळ जमखंडी संस्थान. त्याचबरोबर पवाडी काळसिद्धेश्वर, गुरुसिद्ध काळसिद्धेश्वर, पुन्हा पवाडी काळसिद्धेश्वर, गुरुसिद्ध काळसिद्धेश्वर, मुप्पिन काळसिद्धेश्वर, श्री सिद्ध काळसिद्धेश्वर. मुप्पिन काळसिद्धेश्वरापासून 2 शाखा अवतीर्ण झाल्या. एक गुरुजंगम महाराज, भाऊसाहेब महाराज उमदीकर, सिद्ध रामेश्वरम, पाथरी, जिल्हा कोल्हापूर. आणि 25व्या क्रमांकाची शाखा आहे विरूपाक्ष काळसिद्धेश्वर, गळतगा, तालुका चिक्कोडी, बेळगावी.
त्यामध्ये मुप्पिन काळ सिद्धेश्वर आणि 27व्या क्रमांकाला श्री अदृश्य काळ सिद्धेश्वरांचा अनुग्रह महेश महाराजांना लाभला. ही नाथ परंपरेची परंपरा आपण पाळत आहात. जरा ताकदीनं टाळ्या वाजून आपण सगळेजण स्वागत करा. ही परंपरा आहे. कुठल्या तरी परंपरेला माणूस बांधून असला पाहिजे. परंपरेविना जीवन जगणं हे तसं सैराट सिनेमाच होऊ शकतो. मग त्याला काही अर्थच नाही. तुम्ही कुठल्या तरी परंपरेला अटॅच व्हा, कुठेतरी टिकून राहा, कल्याण होतं. एखाद्या पक्षात नाही निवडून आले तरी माणूस तिथंच थांबला तर कालांतरानं लोक राज्यसभेवर तरी त्याला घेतात, निदान विधान परिषदेवरती त्याला घेतात, निदान काही नाही जमलं तर एखादं मंडळ तरी त्याच्या हातात देतात. त्यामुळे कुठेतरी टिकून असलं पाहिजे. आपल्याकडं आणि राजकारणात आता पळवाटा प्रचंड सुरू झाल्यामुळं सैद्धांतिक मतप्रवाह किंबहुना आपली भूमिका अस्पष्ट लोकांना झाल्यामुळं स्पष्ट भूमिका मांडता येत नाही. लोकांना कळलं पाहिजे. राग गाताना पटदीप कळला पाहिजे, त्याचबरोबर शंकरा कळला पाहिजे, हंसध्वनी कळला पाहिजे. यमन म्हणायला लागला आणि त्याच्यात त्यांनी पुन्हा नटभैरव मिश्र केला, त्याला काही अर्थ शिल्लक राहत नाही. अबाधित पण असलं पाहिजे. पखावजात असेल, वादनात असेल, गाण्यात असेल, प्रमाणात असेल, प्रवचनात असेल, कीर्तनात असेल, संप्रदायाच्या सिद्ध परंपरेत असेल, कुठंतरी आपण पक्क असलं पाहिजे. त्याविना आत्मकल्याण होत नाही. माझंच मी कधी प्रकरण तुमच्या कानावर घातलं नाही. आमची चौगुली कंपनी आली आहे, आमची भाची पण आली आहे, तिच्या कानावर घालून ठेवतो. प्रकरण असं आहे, मला जी परंपरा लाभली ती परंपरा नारायण, ब्रह्मा, आत्री, दत्तात्रय, जनार्दन, एकनाथ महाराज, दंडवत स्वामी, पुढे त्यांचे शिष्य शंकरानंद तीर्थ, विठ्ठलानंद तीर्थ, गोविंद तीर्थ, त्रिविक्रम तीर्थ, वरदाश्रम स्वामी, गणेशाश्रम स्वामी, त्रिंबक बाबा, अनंत शास्त्री आणि मग अमृताश्रम. परंपरेविना जीवन जगता येत नाही, लक्षात धरा. गुंडा महाराजांची परंपरा सुद्धा, चुडामणी महाराज, देवनाथ महाराज, ज्ञानोबाराला कनेक्ट परंपरा आहे. जोग महाराजांची परंपरा ही ज्ञानोबाराला कनेक्ट आहे, म्हणजेच नाथ परंपरेला कनेक्ट आहे. साखरे महाराज नाथ परंपरेला कनेक्ट आहेत. आवसेकर नाथ परंपरेला कनेक्ट आहेत. त्याचबरोबर श्री भास्करांची परंपरा नाथ परंपरेला कनेक्ट आहे. श्री दिहूकर नाथ परंपरेला कनेक्ट आहेत. कसे हा प्रश्न मला आत्ता विचारू नका. काल मी बहिणाबाई पाठकांचा अभंग आपल्यासमोर आशयाने मांडलेला आहे. पुराव्यानिशी गाथा काढा, तुम्हाला त्याची उत्तरं स्वच्छ आणि स्पष्ट कळतील. निळोबारायांनी हंसरूपाने ब्रह्माने उपदेश केला अशी परंपरा सांगितली आणि बहिणाबाईंनी आदिनाथापासून ज्ञाननाथापर्यंत परंपरा आमच्याकडे कशी विकसित झाली हा अर्थ प्रतिपादन केलाय. आणि दासबोधात समासा समर्थ सुद्धा मी नाथू आबाधू असं म्हटलेलं आहे. म्हणजे मी सुद्धा नाथ परंपरेशी कनेक्ट आहे. म्हणजे गिरधरपंत असतील, वेणाबाई असतील, कल्याण स्वामी असतील, उद्धव असतील, हे सगळे मठाधिपती सुद्धा नाथ परंपरेलाच कनेक्ट आहेत. म्हणजे गेल्या 4 दिवसापासून सगळं चिंतन करून मी अंतिम टप्प्यात तुम्हाला सांगतोय, हेड ऑफ डिपार्टमेंट नाथ संप्रदायाचा हा सगळ्यात मोठा संप्रदाय असल्यामुळं याचं ज्ञान आपल्याला कालांतरानं का होईना व्हायला पाहिजे. काय झालंय एक सांगू का तुम्हाला, ज्या गोठ्यात चारा मिळतो त्या गोठ्यालाच गाय विसरली आणि ज्या गायीच्या काशीचं दूध पिलं ते वासरच तिला विसरले. तसं आपले लोक आपल्या आईला, वडिलाला आणि गुरुस्थानाला विसरायला लागले. त्यामुळं ते त्यांच्या क्षेत्रात सुखी नाहीत. रुपेश महाराज त्याचं हे स्वच्छ उत्तर आहे. आपल्या आईवडिलांना नाही त्यागायचं, आपल्या गुरुपरंपरेला नाही त्यागायचं, आपला कुलधर्म कुलाचार नाही त्यागायचा. तो निकटवर्ती धरला तर फलसिद्धी आज ना उद्या कळत असते आणि ती प्राप्त होतच असते. परंपरा कळल्या पाहिजेत. आता हा मुलगा आहे ना, कंथड परंपरेतला आहे. काय श्लोक आहे मला सुरुवात करून दाखव. गजाननम तमहु वंदे गजकंथड रूपिनम. त्या परंपरेतला आहे तो. अनंत प्रल्हाद नावाचे नाथजती होऊन गेले आणि त्या परंपरेत त्याचे वडील भालचंद्र गणपतीची उपासना करतायत आणि तोही हळूहळू माझ्याकडनं काही श्रवण सुखाचा लाभ घेऊन शिकण्याचा प्रयत्न करतो आहे. शिकण्यात आणि प्रसिद्धीत माज आला की शिक्षण समाप्त होत असतं, लक्षात धरा. हां, पावस करेक्ट, तेही नाथ परंपरेशी कनेक्ट आहेत. त्यांनी अभंग ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला.
अतिशय सुंदर. मी रत्नागिरीला गेलो होतो, सन्मित्र कॉलनीत गेलो होतो, पावसला जाऊन आलो. सागराच्या तीरावरती आहे, नाथजींची परंपरा आहे. त्याच्या दर्शनी आणि अवघड 2 टप्पे आहेत. कुणी का असेना पण नाथ परंपरेशी कनेक्ट असलाच पाहिजे. गंगानाथ, देवनाथ, चौरंगीनाथ, केडगाव चौफुला आपलं गुरुस्थान, सगळा नाथ संप्रदायाचा विस्तार आणि विकास आहे. दत्तनाथजी तिकडे शिरपूर धुळ्याला काम करतायत. अशा भिन्न शंखनाथजी होते, शांतीनाथजी आहेत. या सगळ्या जणांनी विस्तार आणि विकास केला. बऱ्याच नाथजतींच्या शंखढाळाचं कीर्तन मी स्वतः इथे गंगा वापी संगमला येऊन कीर्तनं केलेली आहेत रामनाथ बाबांच्या वेळेला. त्यामुळे या सगळ्या लोकात माझं जाणं येणं आहेच. आणि रुपेश महाराज, दुसरी एक गौरवाची गोष्ट सांगतो, ज्या फडावर मी जातो त्या फडाच्या चालीरीती मी सांभाळतो. विलंबित चाली असतील, प्रदीर्घ स्वर असेल, कंबर बांधणं असेल, उभा राहणं असेल, कोणाचं विठोबा रुक्माई, कोणाचं माऊलींचं भजन, कोणाचं तुकाराम तुकाराम, कोणाचं भानुदास एकनाथ. इकडे पैठणकराकडं आलं तर शरण शरण एकनाथा, कैची समचरणीची शोभा. वास्करांच्याकडं आलं सुंदरते ध्यान, जनरल संप्रदायात गेलं रूप पाहता लोचने. या परंपरा त्या क्षणाला कळल्या पाहिजेत. साही दुनी म्हणजे 3 त्रिक 6 चाली व्हायला पाहिजेत मिनिमम. आणि उत्तरार्ध सगळ्यांनी मिळून म्हणायचा. गावकऱ्यांनी पहिलं साचरण आळवायचं आणि इतरांनी मागं म्हणायचं. मला शिवाजीबा त्याची आठवण झाली आज. तो कंबर बांधून पखावज वाजवताना अतिशय गोड चाली म्हणत असायचे आणि माझ्या कीर्तनात उडी मारून त्यांनी प्रमाण म्हणायचे. मला म्हणायचे तुम्हाला हे सगळं कसं ॲडजस्ट होतं. म्हणलं माझं असं आहे, पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिले वैसा. आपण ज्यांच्यात जातो त्यानं जर प्रेम दिलं तर काही इन्फेक्शन आपल्याला थोडंच होतं. कल्पना करा, आपण आपलं मूळ सूत्र सोडायचं नाही, पण ज्यांच्यात गेलं त्यांना गोड बोलणं हे काही पाप आहे. आता राधेनं माझी नित्य सेवा केली आणि त्याला मी म्हणायचं बाई छानच भाजी केली, फक्त ती खारट होती. या शब्दाला काही अर्थ आहे? नाही कळलं तुम्हाला? नाही कळलं? कीर्तन झाल्यावर सूत्रसंचलन करायचं. महाराज अप्रतिम कीर्तन केलं, पण तुम्हाला अभंगाचा अर्थ नाही कळला. या निवेदनाला काही अर्थ आहे? काही अर्थ आहे? तुम्ही कंटाळे का सगळेजण? थांबू का? असा नाथ परंपरेचा उदय आणि विस्तार इथपर्यंत मी मांडला. साधूनाम दर्शनम पुण्यम तीर्थेभ्यो साधवो वरम कालेन फलते तीर्थम सद्य साधू समागमः. फळ आणि फुलं काही ऋतूत तरी उदयाला येतात, संत मात्र सातत्यानंच उदयाला येऊन तुम्हाला आम्हाला कल्याणाचा मार्ग दाखवतात. अशा नाथ परंपरेला आदेश अलख ओम नमो नारायण जय हरी करून आज विराम देऊन स्पेशल विषय मी भगवती जगदंबेची सेवा आदरणीय महेश महाराज करतात, त्यामुळे तिच्या संबंधानं अल्पस्वल्प चर्चा करण्याचा हेतू माझा आज आहे. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मताम. अद्वैत विद्या समजून घेत असताना काही ठराविक लोक असे आहेत की त्यांना अद्वैत श्री विद्या कळते. अद्वैत कळतंय पण अद्वैत श्री विद्या कळत नाही. अद्वैत शब्दाचा सरळ अर्थ आहे ब्रह्म आणि जीव ऐक्य पावणं, द्वैतापत्ती जाणं, याचं नाव अद्वैत बरं का वैभवजी. पण श्रीविद्या हा प्रकार त्याच्यापेक्षाही थोरला आहे. आणि श्रीविद्येत 3 टप्पे आहेत, हादिविद्या, सादिविद्या आणि कादिविद्या. ऐका, या प्रकरणातला एक ग्रंथ आहे आणि तो नाथ परंपरेला अनुकूल आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे नाथजी परशुराम कल्पसूत्र. दत्तात्रयांचा परशुरामाबरोबर महेंद्र पर्वतावर चिपळूण कोकणला झालेला संवाद आणि त्याच्यात त्यांनी सूत्र प्रतिपादन केलेत. आणि सप्तशतीच्या डामरतंत्रातल्या ईश्वर पार्वती संवादात हा श्लोक आला. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नम प्रकृत्यै. नवीन तांब्याचं श्रीयंत्र आणून त्यावर कुंकुमार्चन करून सिद्धीला जाऊन ते कुंकू कपाळाला लावणं याला अद्वैत श्रीविद्येचा प्रकार म्हणतात. पण हा प्रकार अत्यंत क्रिटिकल आहे, गुंतागुंतीचा आहे, मला आतापर्यंत कळलेला नाही. मी एकदा परमहंस परिव्राजकाचार्य अनंत विभूषित श्रीमंत तपोनिधी आनंद आखाड्याचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वतींच्याकडे गेलो होतो. मी म्हणालो मला अद्वैत श्रीविद्या शिकायची. ते मला म्हणाले
म्हणाले, उरलेला जीवनातला काळ वाया घालू नकोस, रामकृष्ण हरी म्हण, सगळं तुला येईल विनाकारण तू त्रास त्रागा करून घेऊ नकोस. मग त्यांनी मला समजून सांगितलं, श्रीयंत्राचा आकार या शरीरासारखा आहे. इथं मीरू आहे, षटचक्र आहे बरं का, हे सगळे चक्र आहेत. त्याच्यात पुन्हा स्वादिष्ठानापासून मूलाधारापर्यंत ते चक्र आहेत. त्याला एक एक पाकळी आहे. त्याच्यावर हुम ढुम आम ह्रीम क्लीम असे अक्षर आहेत. आणि त्या प्रत्येक अक्षराला जाग करत करत कुंडलिनी जागी करावी लागती आणि तिला भगवती म्हणतात. ती लाल वस्त्रानं कुंकुमार्चन केलेली असते. असं ज्ञानोबारांनी काल नाथ परंपरेचं चिंतन करताना ओविमी खर्च केली आहे. पुनरावृत्ती दोष पत्करत नाही. त्याशी नागिनीसारखा वेढा घालून बसलेली असती. यालाच प्रकृती म्हणतात, यालाच यंत्र म्हणतात. आणि या प्रकृतीला आपली शिवांबा कळणं जेव्हा सत्य होतं तेव्हा वेगळ्या यंत्राची पूजा करण्याची आवश्यकता लागतच नाही. महाराज, तुम्ही जे भगवतीला नटवलंय आणि शृंगार केलाय तो अतिशय सुंदर आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे आणि सोपा अभंग आहे, अतिसुंदर आहे. कुळीची हे कुळदेवी, कुळीची हे कुळदेवी, वाजवा केली हो केली ठावी संता बरबी झाले शरण गेलो बरबी झाले शरण गेलो बरबी 8:13 झालेत. 8:30ला आपल्याला थांबायचंय. त्यामुळे तुम्ही सगळे उत्तम म्हणतायत, पण मग आपल्याला गाण्याचा जर मोह झाला तर मग नष्टो मोह स्मृतिलब्धा पुन्हा त्रास होईल आपल्याला. त्यामुळं आपण कमी पेश करून जाऊया. हे मोठं ठुमरी अंगाचं गाणं आहे आणि याला तसं शृंगाराचं गाणं म्हणतात.
याला नजाकतीचं भजन म्हणतात. हे शोभा गुरटू, बडे गुलाम अली खान साहब, गंगूबाई हंगल या परंपरेत ह्या ठेवणी त्या काळात पेश होत असायच्या. आजही तुमच्याकडचं भजन मी त्या मंजुश्री पाटील कुलकर्णींचं खूप वेळेला ऐकलं आणि मला ते आपण म्हणूच, एक ओळ म्हणूच. चला, फक्त आवाजाचं जे सेटअप आहे ना, ते असं वादकांचं असं कमी जास्ती करा, एकदम ढा असं नव्हे, एकदम संत गतीनं मस्त. तुम्ही भीमसेनजी, जितेंद्र अभिषेकी यांचे साथ संगत पहा, एकदम सेटअप आवाज गोड. परवा मी इंद्रेश उपाध्यायांची कथा ऐकली दत्तधामला, अजिबात नाही, तेवढंच मटेरियल, जेवढं लागतं तेवढंच. तुमचा स्वतंत्र सोल असेल त्या दिवशी तुम्ही अगदी घाम येऊन स्टेज ओलं होईपर्यंत वाजवा. पण ज्या दिवशी तुम्हाला साथ करायची त्या दिवशी तुम्ही धेन ना धे इंधी न ग, धेन ना ते इंती न ग, एवढंच. आणि मग उठावण लागेल तेवढी पोषकच. चला, श्रीरंगा कमला कांता, बरोबर आहे ना. आता ती शेवटी एका स्त्रीचं गाणं आहे, त्या गाण्यातला लवचिकपणा आणि आवाजातला आर्द्र भाव वेगळा असतो. मी शेवटी काही केलं तरी दाढी जटीवाला पुरुष, एवढा कोळेपणा माझ्याकडनं कुठून येणार आहे? दिसणंच एखाद्या वाघासारखं दिसतं तर मला लवचिकपणा कसा येणार आहे? श्रीरंगा कमला कांता, 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 हरिपद राते सोड रे, हरिपद राते सोड रे, हरिपद राते सोड. जाता सो की बाजारी, जात असो की बाजारी हो, 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 जात असो की बाजारी. श्रीरंगा कमला कांता, श्रीरंगा कमला कांता, कमला कांता, कमला कांता, हरिपद राते सोड रे, हरिपद राते, हरिपद राते, हरिपद राते सोड. अरे मी काही स्पेशल गायक थोडाच आहे. मला ते आवडलं, मी सातत्याने ते ऐकतो तुमच्याकडे घडलेला कार्यक्रम, आणि मला ते म्हणावंसं वाटतं. येत नाही पण करावंसं वाटतं. कधी कधी मला हे आमदार झाल्यासारखं वाटतं. वाटायला काय, तुम्हा सगळ्यांना आश्चर्य वाटेल, एकदा स्वप्नात माझं लग्नच झालं होतं की, त्याला काय, एकदा होऊन गेलं पण स्वप्नात झालं पुन्हा. मला वाटलं त्या लग्नाचा वाढदिवस की काय कोणास ठाऊक काय, म्हणून मी डुंकून पाहिलं तर मुलांची ती आई नव्हती, दुसरीच होती. तुम्ही आता तरी जागे राहणार निदान, तुम्हाला काय कळेल म्हणजे मला अंदाज लागत नाही सगळ्यांना. आणि मग मी उठून पाहिलं तर मला नवीन सासऱ्यानं बुलेट गाडी दिली.
स्वप्नातच घडलं सगळं हे. मग सगळं झालं, सत्यनारायण झाला, एन्जॉय झालं आणि मी तिला म्हणालो आपण चिपळूण गुहागरला बुलेटवर जाऊ. स्वप्नात सगळं चाललंय. रुपेश शिर्क्यांना फोन केला. ते म्हणाले महाराज चिंता करू नका, मी तुम्हाला लोटे परशुरामला खोली बुक करून ठेवतो आणि मस्तपैकी रमणीय तीर्थक्षेत्रात तुम्ही फिरा. म्हणलं एन्जॉय मला लोणावळ्याला जाऊन करायचं नाही, मला तीर्थात यायचं आहे. तिलाही विचारलं, तिने पण मला होकार दिला. बुलेट गाडी मी काढली. ऐकताय ना, हे सगळं स्वप्नात घडलं. बुलेटला मी किक मारली. किक मारली म्हणजे काय झालं, मला जी चादर माझ्या अंगावर होती, शाल, वस्त्र, कपडा, उत्तरी, उपरणं, ते जुनं झालं होतं, त्याला छिद्र पडलं होतं. आणि सूत्र असे छिद्रेषु बहुला अनर्था भवंती. त्या छिद्र्यात माझ्या पायाचा अंगठा अडकला आणि स्वप्नात बुलेटला मी किक मारली. टर बुटबुट 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 आणि ती फाटली सगळी. उठून पाहिलं तर तीही नव्हती आणि बुलेटही नव्हती, मी एकटाच होतो. लक्षात धरा तुम्ही, दृष्टांत संपला. प्रातिभाषिक सत्तेत आणि भौतिक जगतातच लोक सगळे अडकलेत. सत्य परब्रह्माचा आश्रय बहुधा कोणाला घेता येतच नाही. त्या श्रीरंगाला, त्या भगवान कृष्णाला जसं गोपी भावानं आळवतात, तसं महाराष्ट्रातले संत आपल्या विठू सावळ्याला म्हणतात की आमच्या पूर्वजांच्या कृपेनं तू विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई भगवती, तू रामाई आहेस, तू कृष्णाई आहेस, तू आम्हाला आमच्या पूर्वजांच्या कृपेनं प्राप्त झाली आहेस. या शब्दाचा अर्थ पूर्वासुरींना विशेष महत्त्व आहे. पूर्वासुरी म्हणजे आपले मार्गदर्शक. एथ वडील जे जे करीती ते जे जे आहेत किंवा मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते, त्यांनी जो मार्ग दाखवला आहे त्यांच्याच मार्गदर्शनानं आपल्याला आपला कुलधर्म कुलाचार कळत असतो आणि तो कळावा लागतो. माझं जरा चिंतन तुम्ही डिफिकली नीट ऐका. श्रोते हो, ज्यांच्या घराण्यात कुलधर्म कुलाचार कळलेला नाही त्यांच्या घराण्यातली ते लोक सुखी नाहीत, हे माझं ऑब्झर्व स्वच्छ आणि स्पष्ट आहे. म्हणून ज्यांना कुलधर्म कुलाचार कळत नाही त्यांनी तुळजापूरची भगवती जगदंबा आपली कुलस्वामिनी मानावी आणि ज्याला आपला कुलदैवत कळत नाही त्यांनी कनकगिरी पर्वताच्या रांगेत राहणारा मल्हारी मार्तंड खंडेराया आपला श्री इष्ट परमात्मा मानावा. आणि ह्या दोन्ही गोष्टी ज्यांना कळतच नाही त्यांना सोपा मार्ग आहे. तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात, ते आमुचे कुलदैवत पांडुरंग. या देवतेत सगळे आले. विधाता ब्रह्मदेव, ठनलकंठ महादेव, लक्ष्मीकांत विष्णू, हे तिन्ही एकवटले म्हणून विठ्ठल. विचा केला ठोबा म्हणून नाव या विठोबा. बी म्हणजे ज्ञान, ज्ञानाचा जो गाभा तो विटेवरती उभा आहे आणि ते महाराष्ट्रातल्या संप्रदायाची कुलस्वामीने कुलदैवत आहे. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतानी. देवी 3 स्टेप आहेत. एक महाकाली आहे, एक महालक्ष्मी आणि एक महासरस्वती आहे. आणि कामाख्या नावाचा एक प्रकार स्वतंत्र आहे, त्याबद्दल मी अधिक चर्चा करत नाही. त्यात वज्रयाणी आणि तांत्रिक लोकांचा समावेश आहे. वज्रयाणी आणि तांत्रिक. तिकडे न जाता मला लागणारं पोषक अपेक्षित चिंतन आपल्यासमोर मांडतो. आपल्या संप्रदायात आपण देवी कोणती मानावी? तुळजापूर मानाच, 100% शृंगार कराच, उपासना करा, शुक्रवार करा, परडी भरा, कुलधर्म कुलाचार करा, पौर्णिमेला नैवेद्य आरती करा, पुरण वर्णाचा नैवेद्य देवीला दाखवा, काठाची चोळी, काठाची साडी, मधून पाडलेला भांग, कुंकुमार्चन आणि कपाळाला कुंकुम हरिद्रा त्या पुरींच्या त्या दिवशी त्या क्षणाला असलीच पाहिजे. क्षमा मागतो माझी लेकींची, कोणी रागावू नका मला. जगातल्या सगळ्या सौंदर्यापेक्षा कपाळाला लावलेलं ठसठसीत जे कुंकू असतं ना, ते मोठं प्रशस्त आणि सुखदायक असतं. हळदी कुंकावून येणारी आपली लेक किंवा बहीण किंवा आपली धर्मपत्नी पहा कशी एखाद्या भगवतीसारखी सतेज स्वरूपाची दिसते. ते एक वेगळं चिंतन आहे. त्याचं इथं आज्ञाचक्र आहे आणि आज्ञाचक्राला करेक्ट बिनचूक कुंकू त्या ठिकाणी असलंच पाहिजे. हल्ली अर्थात केमिकल प्रकरणामुळं आणि ॲसिडमुळं भिन्न भिन्न उपकरणं आणि लिक्विड टाकून जे कुंकुम बनवत आहेत ते कुंकू आणि अष्टगंध कपाळाला घातक आहे, त्रासदायक आहे, इन्फेक्शन करणारे. बऱ्याच पुरी बाळांच्या कपाळाला आणि पुरुष लोकांच्या कपाळाला हिरवं पडतं, त्वचा जाड होती, पाणी सुटतं आणि खाजवायला लागतं. चांगल्या स्किन स्पेशालिस्ट माणसाला तो आजार नीटनेटका करता येत नाही. त्याला रसमाणिक्य आणि व्याधिहरण नावाचे आयुर्वेदिक काची खड्यासारखे खडे मिळतात. ते कुटायचे, साजूक तुपात कालवायचे आणि मधाबरोबर त्याचं
अन्न पाणी न पिता सकाळी उठून सेवन केलं तर 3 महिन्यानंतर थोडा फरक दिसायला लागतो, असं माझे गुरु डॉक्टर शहांनी मला शिकवलं होतं. मी तो प्रयोग केला नाही. त्रिफळा चूर्ण आपल्याला फक्त यासाठीच घ्यावं असं वाटतं, नाही माहिती तुम्हाला? धौत आणि त्रिफळा नाही कळलं तुम्हाला? पण त्रिफळा चूर्णाचा एक फायदा आहे, जखमेवर त्रिफळा चूर्ण दारूत कालून लावलं तर जखम जुळते. पण ते दारूत कालूनच लावायचे, उरलेला माल घ्यायचा नाही. औषधं खूप आहेत प्रत्येक गोष्टीला. मेकाला एका जणाला म्हणालो, तो म्हणला माझ्या छातीत त्रास होतोय. त्याला मी म्हणालो वाघिणीचं दूध आण, त्याच्यात एक लिक्विड टाकतो मी, तू ते पे, तुझा रोग गेल्याविना राहणारच नाही. तो म्हणला बास. मी दूध काढायला गेलो आणि परत आलोच समजा. याला म्हणायचं रोगासह रोग्याची निवृत्ती. तो परत येतच नाही. तसे काही औषध आहेत माझ्याकडं. माझ्याकडे एक मधुरानंद स्वामी माझ्याबरोबर असतात, भगव्या कपड्यावाले. त्यांचे कंटिन्यू गुडघे दुखतात. ते मला विचारतात गुडघे दुखतात काय करू. त्यांना मी पर्याय सांगितला, शेवटी जेव्हा तुम्हाला चितेवरती ठेवण्यात येईल आणि काडी लावल्या जाईल तेव्हा गुडघे शेकल्यानंतर पुन्हा दुखले तर मी जिम्मेदार. उत्तर नाही कळलं तुम्हाला? चला वेळ कमी आपल्याला, पण आता काय करू, उर्वरित चिंतन आपण उद्याही करू. पण आज राहिलेला अवशेष भाग तुमच्यासमोर मांडतो. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आहे. कुलधर्म कुलाचार ज्याचा त्याने केलाच पाहिजे. आता त्यातलं एक प्रकरण सांगतो बरं का. ज्यांचा दशमीला दसरा आहे त्यांच्याकडे लक्ष्मी व्यंकटेश एक दैवत आहे असं मानावं. आणि ज्यांचा नवमीला दसरा आहे त्याला लक्ष्मी व्यंकटेश दैवत मांडण्याची गरज नाही. ही जाता जाता गुंतागुंत तुमच्या कानावरती घालून टाकलेली आहे. नवरात्रात घटस्थापना करायचं. एक्झॅक्टली नेमकं काय? पात्र आणायचं, माती आणायची, धान्य पेरायचं. इकडं काही वेगळं तर नाही ना? या म्हणजे हे जे सांगतोय हे औपचारिक आहे, लौकिक आहे. याला तसा काही अर्थ अजिबात शिल्लक नाही. मग धान्य काय पेरायचं आहे ऐका. ज्ञानोबरांनी घटस्थापना सांगितली आहे. सर्वा घटी राम देहादिही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. याच घटात भगवतीला स्थापन करायचं. ऐकताय ना? विवेकाचं तोरण लावायचंय, वैराग्याची माळ घालायची. ऐकताय ना? आणि भक्ती सुखाचं सुमन समर्पित करायचे. भक्ती सुखाचं सुमन म्हणजे फुलांच्या माळा घालायच्यात. मला वाटतं नाथरायांनी घातलेला गोंधळ बहुतेक तुमच्या सगळ्यांच्या पाठातला आहे. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. टाळ्या तरी वाजवा बसल्या. पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवूनी कटी हो. टाळ्या. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवूनी कटी हो. उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला. एका नवरात्रात असंच मी कीर्तन करून ऐका ना, एका नवरात्रात असंच मी कीर्तन करून नाथरायांचं हे प्रमाण म्हणत असताना अचानकच एका माणसाच्या अंगात आलं. म्हणजे संचार झाला. आम्ही रोज तर्पण करतो, अर्पण करतो, चिंतन करतो, पण आमच्या चित्र सुद्धा स्वप्नात येत नाही. पण एकाच्या अंगात संचार झाला तर मी चौकदारांना म्हणालो पळत पळत जाऊन त्याला पकड. कारण तो महिलेंच्या रांगेत चालला होता.
कर तिकडं असा महिलांच्या रांगेत. नाही कळलं तुम्हाला? महिलांच्या रांगेत मला जरा कंट्रोल कर, त्याला इकडे ओढत आण. चोपदार बलदंड होता. चोपदाराने काठी माझ्या हातात दिली. म्हणलं अरे माझ्याकडे एक आहे ना, तुम्हाला ही सांभाळा. छोटे छोटे विनोद आहेत, माणसं जागे लागतात. त्यांनी काठी माझ्याकडे दिली आणि तो पळत पळत गेला. आणि ऐका ना, त्यांनी त्या अंगात आलेल्या व्यक्तीला कडाडून आलिंगन दिलं. तेव्हा आलिंगन धरून कडकड पकडलं असताना ज्याच्या अंगात आलं तो चोपदाराला म्हणला, हळूधर बिड्या मोडत्या. नाही कळलं तुम्हाला? हे असे प्रकार आहेत. त्यामुळे धाधांत प्रकरणावर माझा अजिबात विश्वास नाही. आपल्याकडे प्रकरणे संचारोनी राही हृदयी माझ्या. ही भगवती आहे. आषाढीला कार्तिकीला हिचा गोंधळ आहे. आणि उपकैवाऱ्यात माघी आहे, चैत्री आहे, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. त्याच्याकडे आपण जावं लागतं, यावं लागतं. अर्थात साधर्म्य पाळत असताना आणि आपलातला कुलधर्म कुलाचार पाळत असताना भगवतीला मानायला काहीच हरकत नाही. ते मानलंच पाहिजे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नारायणी, नारायणाची नारायणी, आणि शिवायई, शिवाची शिवायई म्हणजे गिरिजा पार्वती धर्मपत्नी अर्धांगिनी. आता पुढचं चिंतन ऐका. नवरात्रात मळवट भरा, कुंकू लावा, हळदी कुंकू करा, परडी भरा, होम हवन करा, जागरण गोंधळ करा, सगळं करा. पण सासू जर सुनेला कुंकू लावताना तुला अक्कल नाही असा शब्द उच्चारत असेल तर तिने 9 दिवस उपास धरल्याचं फळ तिला मिळणार नाही. आणि सुनेनं किती जरी येणाऱ्या स्त्रियांना हळदी कुंकाचे लोटांगण घातले पण ती सासूला तुम्ही आता शांत बसा, शहाणपणा करू नका असं म्हणत असेल तर तिलाही नवरात्राचं फळ मिळणार नाही. लग्न झाल्यावर सप्तशृंगीला गेले, कोल्हापूरला गेले, तुळजापूरला गेले, सगळं झालं. पण गर्भवती पुरीची सोनोग्राफी करून तिच्या गर्भातल्या बालिकेचा गळा तुम्ही जन्माला येण्याच्या आतच दाबणार असाल तर तुमच्या तीर्थयात्रेला जाण्याला अर्थ नाही. ही गोष्ट लक्षात धरण्यासारखी. भ्रूणहत्यांबा एते घ्नंती ए ब्राह्मणा आति सुपर्णम पठंती. वेदवचन याला संताचं प्रमाण देतो. भ्रूणवैर हत्या नका उगवू सूड, पुढे होईल जड भोगावया. तुम्ही आत्ता लागले शहाणपणा करायला की भ्रूण हत्या करू नका. संतांनी त्या काळास तुम्हाला सूचना करून ठेवलेली आहे. म्हणून स्त्री जन्म अत्यंत पवित्र आहे. मी 45 लेख तरुण भारतला त्या काळात लिहिले आणि त्याचं टायटल होतं स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास. बरेच लिहून ठेवलेत पुस्तकं 7-8 पण प्रकाशन झालेलं नाही. कधीतरी योग आल्यावर करूया कुठेतरी. लिहिलंय एवढ्या नित्य प्रवासातून हे सगळं मी करून ठेवलेलं आहे. स्त्री जन्म झाला म्हणून तुम्ही औदासीन्य मांडण्याचं कारणच नाही. प्रतिभाताई पाटील देशाची राष्ट्रपती होते. सुषमा स्वराज एका विपक्ष पक्षात एका संरक्षण पदावरती परराष्ट्र मंत्री पदाचा पदभार त्या काळात स्वीकारतायत. आणि कांचीपीठाच्या शंकराचार्यांच्या बरोबर अमिताभ बच्चनच्या शेजारी बसून संस्कृतात त्या डमट 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 या शंकराचार्याच्या श्लोकावरती ती संस्कृतात चर्चा करते. आपण सामान्य मानायचं कारण द्रौपदी मुर्मू आज देशाच्या राष्ट्रपती आहेत, लक्षात धरा तुम्ही. म्हणून एक सुनीता विल्यम्स अंतराळात आहे, पी.टी. उषा धावपटू आहे, लता दिदी गाणं कोकिळा. आपल्या भारताचं महाराष्ट्राचं ऐश्वर्य. महाराष्ट्रापेक्षा उत्तरेला ते कळलं आणि अयोध्येत लता मंगेशकर चौक करण्यात आला. लक्षात धरा तुम्ही. कल्पना करा. स्त्रियांना कमी लेखण्याचं कारणच नाही. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. तुम्ही अहिल्या, द्रौपदी, सीता आहेत, गार्गीत, मैत्रीत, अरुंधती आहेत, मीरा आहेत, जना आहेत, मुक्ता आहेत, बहिणा आहेत. फक्त एकच आहे, परमार्थ राजकारण धर्मकारण करताना अमर्यादपण न करता मर्यादेच्या पथावरती पाऊल टाकून आपण जीवन जगलं की मग पाठीमागे डोळे झाकुनी उभी ती जणी या शब्दाचा अर्थ मर्यादा पालन करणे. पाठीमागे डोळे झाकुनी म्हणजे मर्यादा पालन करोनी असा त्याचा स्वच्छ अर्थ आहे. माऊलींनी जर समाधी लावली तर ताटी उघडण्याचं सामर्थ्य जगाच्या पाठीवर एकाच शक्तीकडे होतं. तिचं नाव मुक्तपणे मुक्तन श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ मुक्ताबाई. सामान्य गोष्ट आहे काय. कबीरांना रामानंदी परंपरेत असं वाटायचं की आम्ही सिद्ध महात्मा आहेत बैरागी पंथातले. पण पंढरपूरला जेव्हा कमाल आणि कबीर जी आले नामदेवरांच्या समवेत तेव्हा
जनाईला पाहिलं वाळवंटात चंद्रभागेच्या तीरावर भांडणं करताना. बोले ए क्यों चिल्लाती है, तुमने तो बताया हमारी जनी तो परमार्थ में पहुंची वाली चीज है, ये तो झगड़ा कर रही है यहाँ, ये क्या चल रहा है. बोले क्या करे, उसका बच्ची स्वभाव है लेकिन भगवत स्वरूप है वो. बोले क्या. मग ते सेनाचे जे कंडे होते, गौऱ्या होत्या, त्याला संस्कृतात शुभा म्हणतात. मग त्या बाईने घेतली म्हणून भांडायला लागली. ती म्हणली ज्या गौरीत विठ्ठल विठ्ठल ऐकायला येतं ती माझी. आणि खरंच ती गोवरी कानाला लावली आणि कबीरांच्या कानावर आवाज आला विठ्ठल विठ्ठल. कबीर उठले, जनाबाईला साष्टांग नमस्कार केला. कथा इथे आपली समाप्त झाली. हा अधिकार आहे लक्षात धरा स्त्री शक्तीचा. तुम्ही अजिबात कमी नाही आहोत आणि कमी मानूही नका. संगीत क्षेत्रात तुमचं नाव आहे, राजकारणात नाव आहे, धर्मकारणात नाव आहे, वेदांनी प्रामाण्य दिलंय, संतांनी जवळ घेतलंय. लक्षात धरा घटनेनं तुम्हाला आरक्षित केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला डावलण्यात मजा अजिबात नाही. फक्त मर्यादा पण सांभाळून आपण पथावर पाऊल टाकलं की जगात आपण वंदनीय होत असतो, यात तिळमात्र शंका अजिबात नाही नाही नाही. भगवतीची सेवा करायला हवी आहे, भगवतीला माल्यार्पण करायला हवं आहे. भगवतीची सेवा ही नवरात्रात आपण करतो आणि त्या काळात ऋतू असतो शरद, त्यामुळे त्याला शारदीय नवरात्र महोत्सव म्हणतात. शरद ऋतूमुळे. आणि प्रतिपदा ती पौर्णिमा हा कालावधी आहे. तिची पूजा करताना अश्विन शुद्ध प्रतिपदेला सुरुवात तिची होती बरं का. अश्विन शुद्ध प्रतिपदेला सुरुवात झाली रे झाली की अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो, सह्याद्री पर्वती पाहिली उभीच जगजननी हो, मन माझे मोहिले शरण आलो तुझं लागुणी हो, असं वर्णन समर्थानी आरतीत तिचं केलं. अशी जगदंबा तीच विटेवरती विराजमान आहे, ती वेगळी अजिबात नाही. तिचे स्वरूप वेगळेत. जसं कणिक आपण तिंबल्यानंतर पीठ तेच आहे, पण बुद्धिवान स्त्री त्याचे पराठे करते, अजून बुद्धिवान पुरणाची पोळी करते, त्यापेक्षा बुद्धिवान खानदेशात मांडा करते पुरण घालून मोठा, न तुटू देता न फाटू देता. कोणी त्याच्या सांजोऱ्या करतं, कोणी पुऱ्या करतं, कोणी पाकपुऱ्या करतं, कोणी पात्या लाटतं त्याच्यात बाखर भरतं, कोणी करंजी करतं तर कोणी कानवला करतं. पीठ तेच आहे पण आपापल्या बुद्धीनं त्याचा विकास होत असतो. तसं त्या त्या पंथ परंपरेसाठी देवानं त्या त्या रूपात अवतीर्ण होऊन भक्ताचं आत्मकल्याण केलं. एवढाच निकष आपल्याला त्याच्या बाबतीत लावता येईल. 3.5 पीठ आहेत. 8:30 तर वाजले वा, काय करू आता. 3.5 पीठ आहेत. तुळजापूरचं जे पीठ आहे ना, रामचंद्राची सीता हरवली आणि रामचंद्र कंटाळले, काय करावं कळेना, अगस्तीकडे आले, शनीची प्रार्थना केली, गणपतीला अभिवादन केलं आणि राम मराठवाड्यात फिरत असताना पुरा महर्षय सर्वे दंडकारण्यवासिनः, दंडकारण्यात रामचंद्र फिरत असताना एका पाठारावरती आले. त्याला धाराशिव जिल्हा म्हणतात. त्याचं नाव उस्मानाबाद. आपल्याकडे बादच खूप आहे. इलाहाबाद, उस्मानाबाद, औरंगाबाद, मोमिनाबाद, हे बाद केलं पाहिजे. खरं बादक करण्याचा काळ आला होता. असो, चला. पंढरीनाथ भगवान की जय. आपल्याच लोकांना ते पसंत न पडल्यामुळं आपले अनंत उपकार आहेत ते मानावे लागतील. चला. शहाण्यांना मी केला इशारा जाता जाता, बाकी काही नाही. ज्यांना कळतच नाही ते प्रसादाचे अधिकारी आहेतच बिचारे, त्यांना दुसरा काही पर्याय शिल्लक नाही. रामचंद्र तुळजापूरला आले आणि देवीला असं वाटलं की राम खरंच एक पत्नी, एक वचनी, एक बाणी आहेत का, म्हणून देवीनं रामाची घटक चाचणी घेतली. ऐकताय ना. आणि दुसऱ्याच मिनिटाला 6 मही परीक्षा घेतली. ती नटून खटून मुरडत ठुमकत कपडे लत्ते वाळे कंकण कर्णफुल नुपुर आणि पदर हलत धुलत आणि केसाची बट गालावर येऊन हसत खेळत लाल बुंद ओठानं आणि चपलख नजरेनं रामचंद्राला फसवण्याच्या विचारात ती होती. ऐकताय ना. शंकर म्हणाले, शिवायई तुला माझा राम कळून घ्यायचा असेल तर जरा चाचणी घेऊन बघतेस का, मी का रामाचं भजन करतो ते, मग तुला कळेल. ती परीक्षा तिनं घेतली. रामचंद्र म्हणाले, आई मी त्रस्त आहे माझ्या धर्मपत्नीच्या शोधार्थ आणि तिच्या खेरीज अन्य स्त्रिया मी माऊली समान मानतो आहे. तुकोबाऱ्यांच्या जीवनात डोंगरावर हा प्रकार घडलेला आहे.
अन्य पुरुष काय जगातले संपलेत, तू माझ्याकडं आलीस, तू तर माझी स्वतः आई आहेस. असं म्हटल्यावर तिनं जसे डोळे पुसले तसंच भगवतीचं काम झालं. तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि राम तिला म्हणाले, हे जगज्जननी, हे भगवती, तू का आई माझ्या मागे पुढे फिरतेस. त्या तू का ईच झालं तुळजाई आणि ती झाली तुळजापूर वासिनी जगदंबा जगज्जननी. एक पीठ झालं. आता आपल्याला असाच प्रवास करायचा आहे दक्षिण दिशेचा. मग कोलाहल नावाचा राक्षस आहे, त्यांनी उन्माद घातला पंचगंगेच्या काठावरती आणि कोकण प्रांतातल्या लोकाला त्रस्त करून टाकलं. अशा प्रसंगाला विष्णू भगवान तिच्या पत्नीला म्हणाले, नारायणीला, अगं मी बद्रीनारायणला तपश्चर्या करताना अलकनंदेच्या काठावर तुम्हाला खूप सहकार्य केलं. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात पत्नीचं सहकार्य तोला मोलाचं लागतं, लक्षात धरा तुम्ही. त्याविना प्रपंचरथ उत्तम होतच नाही. देवापासून संतापर्यंत आणि राजकारणापासून सामान्य जीवापर्यंत पत्नीचा आधार उत्तम असावाच लागतो. त्याविना यशस्वी प्रपंच होत नाही. आणि हे करता येत नसेल तर आमच्या शाखेत यावून ओम नमो नारायण म्हणावं. कपडे द्यायला मी तयार आहे, माझ्याकडे चिकार लुंग्या आहेत. येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पत्रिकेत मी एक ॲडच लिहिणार आहे, संन्याशांची भरती करणे आहे, खर्च केल्या जाईल. नाही कळलं? नोकरी नाही, प्रपंच नाही, प्रपंच नाही, भोग भोगावीत एवढे प्रापंचिक नाहीत आणि त्या गावीत एवढे संत नाहीत. म्हणजे काय कोपाटीवरचा दोडका वर्णाखाली मध्ये जसा अडकलेला असतो तशी जीवांची स्थिती झालेली आहे. चला, वेळ आपल्याला कमी. श्रोते हो, कोल्हापूरचा प्रकार सांगतो. विष्णू म्हणाले, मला तू फार मदत केलीस. बद्री नारायण शब्दाचा अर्थ तुम्हाला कळला का कधी? बदरी म्हणजे बोरीचं झाड. बदरी म्हणजे बोरी. बोरीच्या झाडाचं रूप धारण करून नारायणाला थंडी पावसापासून लक्ष्मीनी मदत केली. म्हणजे देवाला देवाच्या तपस्येच्या कालावधीमध्ये. तेव्हा विष्णू प्रसन्न झाले आणि म्हणाले, मला जगन्नाथपुरी आहे, मला पंढरपूर आहे, मला तिरुपती आहे, मला महेंद्र पर्वत लोटे परशुराम आहे, मला स्वतःला वृंदावन आहे, मथुरा आहे, गोकुळ आहे, हरिद्वार आहे. तुला एखादी जागा पाहिजे असली तर मी सोडायला तयार आहे. केंद्रीय सत्ता त्यांच्या हातात होती. नाही कळलं तुम्हाला हे? ते म्हणले, तुला एक जागा मी सोडतो. जागा सोडतो. ती म्हणाली, कुठे जागा सोडता? पंचगंगेच्या काठावर जा, पण लढावं तुला लागेल. तिकीट मी देतो, पण लढायचं काम तुझं. मी सभेला येणार नाही. मग त्यांनी आयुध दिले. कौमोदिकी गदा विष्णू परमात्म्यानं नारायणीच्या हातात दिली आणि कौमोदिकी गदा आणि खड्ग हातात धरून ती पंचगंगेच्या काठावर जात असताना कोलाहल नावाचे वीर तिच्या अंगावर तुटून पडले. तिने क्षणात त्यांचा पाडावा केला आणि सप्तशतीत असं वचन आलंय, गर्ज गर्ज मामूढ मधु यावत पिबाम्यहम. जोपर्यंत तुम्ही नशेत आहेत तोपर्यंत आरडावरडा कराल, पण एकदा तुमची नशा उतरली की तुम्हाला मी काय चीज आहे ते कळायला लागेल. तिनं कौमोदिकी गदेनं आणि दिव्य शस्त्रानं त्यांचा पाडावा केला. ते धारातीर्थी पडले, पण मारता मारता त्या वीरांनी प्रार्थना केली, तू जिथे वास्तव्य करशील त्या नगराचं नाव आमचं ठेवावं, एवढीच प्रार्थना आहे. म्हणून नाव झालं करवीरवासिनी. नाही कळलं तुम्हाला? 2 देवी सांगितल्या. आता जाता जाता आपल्याला जायचंय सप्तशृंगीला. येताना माझ्याबरोबर? येताना सह्याद्रीची रांग आहे आणि त्या गडाची मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी पुराणात वर्णन केलेली आहे. बाबांनी मला मगवा रामायणातला प्रश्न विचारला. रामायणाचा माझा अभ्यास अजिबात नाही. मी भागवत करतो, संतचरित्र करतो, अभंग विवेचन करतो, ओवी निरूपण करतो, भ्रमरगीत गोपीगीतावर बोलतो, परंतु मला रामायणातलं काही अजिबात कळलेलं नाही. रामायणाचे अभ्यासक वारकरी संप्रदायात बरेच बुवा लोक आहेत, त्यांना त्यांचा स्टडी आहे, त्यांना त्यातलं कळतं. मला अजून काहीही कळलेलं नाही. मा निषाद प्रतिष्ठांतोम अगम शाश्वती समाह. आणि आता श्लोक आणि ओव्या आणि चौपाया पण माझ्या पाठ होणार नाहीत, त्यामुळे मी तरी कशाला आता त्रस्त होऊ. रामकृष्ण हरी म्हणलं की रामायण माझं पूर्ण होतं. चला, रामायणात असा प्रसंग आहे. मार्कंडेय ऋषींनी त्या प्रभागाला प्रदक्षिणा केली आणि सप्तशती ग्रंथात वर्णन आहे. सप्तशती ग्रंथ आपल्या भगवद्गीतेच्या आधीचा ग्रंथ आहे बरं का बुवा मंडळी. सप्तशती ग्रंथ
आपल्या भगवद्गीतेच्या आधीचा. याला पुरावा सांगतो. ज्ञानोबराय गीतेचं महत्त्व प्रतिपादन करत असताना म्हणाले की तू साक्षात सप्तशती आहेस. गीता महात्म्य प्रकरण पहा, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. मार्कंडेय ऋषी सप्तशती ग्रंथ सांगतायत. भगवान कुरुक्षेत्रावरती गीता सांगतायत. रथावरती अर्जुन आहे, इकडे भगवती रथावर आहे आणि ग्रंथ सांगतायत मार्कंडेय आणि युद्ध करतायत मधु आणि कैटभ. नीट ऐका बरं का, नीट ऐका. युद्धाला सुरुवात झाली, खडगाला खडग वाजले, रथाला रथ आले, गदाला गदा भिडली, तरवारीचे चमत्कार व्हायला लागले, आरडाओरडा प्रचंड व्हायला लागला आणि भगवती म्हणाली, अच्छा माझ्या अंगावर आक्रमक व्हायला लागला काय, थांब जरा. तिने अष्टभुजा नारायणीचं रूप धारण केलं, लालबुंद डोळे विस्फुरले, खाली उतरली आणि मधु आणि कैटभ नावाच्या 2 राक्षसाचा भगवतीनं पाडावा केला. त्या गडावरती सप्तशृंग आहेत, शिखर आहेत, त्याच्या गडाचं नाव आहे सप्तशृंग. याला भागवतात कथा अशी आहे, वामनानं बालस्वरूपात नर्मदेच्या तीरावरती बळी नावाच्या राजाच्या दरबारात जाऊन भिक्षा मागितली. का मात्रा विक्रमत्रय दत्तंजलम दीयताम स्वस्ति स्वागतम वदमिदोकीम दीयताम मेदिनी. बळी सर्वस्वी उदार जेने उभारीला कर करुणी कहार तो पाताळी घातला. किंवा तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. तो बळी न डगमगता न घाबरता दान देण्यास सक्रिय राहिला. भगवंतानी त्याच्याकडनं दान घेतलं, पण एक पाय उचलला. आता कुठे ठेवू? बळी डगमगला, डोळ्यात पाणी आलं. अंत न पाहता भगवंताचा पाय ब्रह्मलोकात गेला आणि ब्रह्मलोकात पाय गेल्या गेल्या सावित्री दचकली, घाबरली, व्हायबल झाली, घामाघूम झाली, ती मूर्छित झाली. म्हणजे ब्रह्मदेवाची बायको. अहो अहो ऐकलं का? हा पाय कोणाचा? ब्रह्मदेवानी कमंडलूतलं पाणी घेतलं आणि ताडकीने उठले आणि म्हणाले, माझ्या वडिलाचा. ज्याचे नाभी कमली जन्मचतुरानना, नारायणाचा पुत्र ब्रह्म. आपल्या वडिलाचा पाय अचानक वर आल्यावर तात्काळ तातडीनं उठले, कॅबिनेट मीटिंग बरखास्त केली प्रजोत्पत्ती प्रकरणाची आणि तात्काळ उठले, कमंडलूतलं पाणी घेतलं आणि श्रीहरीच्या पायाची पाद्यपूजा केली. वैभवजी ते पाणी मृत्यूलोकात सुनामी लाटासारखं अत्यंत वेगानं सह्याद्री पर्वतावरती येऊन आदळलं आणि त्या पाण्याने शिंगासारखा कारंजासारखा आकार धारण केल्यामुळं गडाचं नाव पडलं सप्तशृंगगड. दुसरी कथा, लक्ष्मणाला शक्ती लागली, राम त्रस्त झाले, माझा भाऊ पडला, आता जगण्याला अर्थ नाही, युद्ध तरी कोणासाठी करायचं? ज्यांच्यासाठी करायचं तेच नसतील तर आता करून तरी काय करायचं? सीता नावाचं प्रकरण जड चाललंय, रावणानं आपल्याला त्रास दिला, हनुमंतासारखा साथीदार भेटला, नळनीळ अंगद हे सुग्रीव वाली सगळे बरोबर आहेत, काय करावं ते कळत नाही. रामचंद्र व्याकुळ झाले आणि वैद्यांनी सांगितलं, मी यांना बरं करतो, पण अमुक अमुक आयुर्बलय यशोवर्च या झाडाचा हा पाला, ही अंतरसाल आणि हे तंतू सोटमूळ लागेल, त्याचा काढा अर्क मी करेल, त्यांना देईल आणि तात्काळ ते जागे होतील, म्हणजे वृत्तीवरती येतील. आता काय करावं? कोण आणणार? ज्ञानी नाम अग्रगण्यम. ज्ञानी मंडळीत अग्रगण्य कोण आहे? तो मारुतीराया आहेत. त्यांचं वर्णन आहे, अतुलित बलधामम हेम शैलाभदेहम दनुजवन कुशानम ज्ञानिना अग्रगण्यम सकल गुण निधानम वानरानामधीशम रघुपति प्रिय भक्तम वात जात नमामि. पवन सुत हनुमान महाराज की जय. हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर. रामदूत अतुलित बलधामा सगळ्यांच्या लक्षात आलं, भीमरूपी महा